माझी ओळख करून देऊ सुरुवातीला. माझं नाव सुहास फडणीस. मी बेसिकली माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी B.Pharm MBA आहे आणि 7 ते 8 वर्ष साधारणतः मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम केलं. आणि फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम करताना ऑटोमॅटिकली लिडरशिप क्वालिटी तर होतीच, पण नोकरी करायची नाही किंवा जर असं कळलं की आपण ठराविक मर्यादेपेक्षा कुणाच्या अंडर काम करू शकत नाही, तेव्हा एक जिहादी विचार मनात आला किंवा बिझनेस करायची आपण कुमकुमी म्हणू शकतो. बिझनेस करायचा इच्छा होती, पण काय करायचं हे नक्की माहीत नव्हतं. पण इनिशियली जे हातातलं आहे ते सोडल्याशिवाय दुसरं काही पकडू शकत नाही. त्यामुळं मी फार्मा इंडस्ट्रीला एका सडन मला माहिती नव्हतं की मी संध्याकाळी नोकरी सोडणार आहे. सडन रामराम केला आणि घरी बायकोला जाऊन सांगितलं की जेव्हा मी साताऱ्याला निघालो होतो, बायकोला जाऊन सांगितलं की आता मी सासरी चाललो होतो, म्हणजे माझ्या सासरी. तर तिला सांगितलं की आता मी 2 दिवसासाठी आलो आहे, आता निवांत आपण आठवडाभर राहू, कारण मी आता नोकरी सोडली आहे. तर तिलाही थोडंसं पचवलं, अवघड झालं. पण तिला म्हटलं की आपण काहीतरी मी ह्याच्यापेक्षा नक्कीच चांगलं करेन, माझ्यावर विश्वास ठेव. आणि अशा तऱ्हेने मी फार्मा करिअर सोडलं आणि त्यानंतर एक छोटासा बिझनेस केला, जो माझ्या एका मित्राचा बिझनेस होता. की हाऊस म्हणून केला नाही, काहीतरी करायचं म्हणून एक आवडला बिझनेस, लॉन्ड्री बिझनेस मी चालू केला. एक वर्ष साधारणतः मी केला. मग त्यामध्ये सुद्धा उत्तरोत्तर एका दुकानापासून 2-3 दुकानं, एक साधारणतः मोठा वॉशिंगचा प्लॅन. पण माझा ॲक्सिडेंट झाल्यामुळे काय झालं की मार्केटिंग पूर्ण स्टॉप झालं आणि जो खर्च आहे आणि जे ऑर्डर्स हातामध्ये आहेत ते बॅलन्स होत नव्हता. त्यामुळे तो मला बंद करावा लागला. त्यामध्ये मोठं नुकसान माझं झालं आणि त्या डिप्रेशनमध्ये टोटली मी होतो की एवढं 10 लाखाचं नुकसान त्यावेळेस सहन करणं अवघड. बाबांच्याकडून पैसे घेतले होते. मग हळूच एक पेपरला ॲड पाहिली की अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रिअल इस्टेट. आणि रिअल इस्टेट तसा पहिल्यापासून आवडता विषय होता. स्वतःसाठी फ्लॅट घेताना म्हणा, एक इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरा एक फ्लॅट घेतला होता मी माझ्या करिअरमध्ये. तर म्हटलं ॲटलिस्ट सुरुवात अशी झाली की ॲटलिस्ट त्या कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर जे आपण समाजापासून थोडं बाहेर पडलो आहे, थोडं सोशल तरी होऊ. आणि मग ॲडमिशन घेतलं आणि तिथून रिअल इस्टेट करिअरला सुरुवात झाली. आणि ते ॲडमिशन घेतल्यावर साधारणतः 2-3 महिन्याचा कोर्स होता. मी फुल टाईम तो कोर्स केला आणि तो कोर्स केल्यानंतर असं वाटायला लागलं की या गोष्टी मला आवडत आहेत. 7-12 किंवा रादर जमिनीबद्दल म्हणजे एक जमीन विकण्यामध्ये सुद्धा एक मजा येते. आणि ते झाल्यानंतर अशा मी काही व्यक्ती पाहिल्या ज्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये माझ्याबरोबर होत्या आणि त्यांनी या रिअल इस्टेटमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या बऱ्याच पुढं निघून गेल्या आणि ते माझे ज्युनियर होते. तर मला असं वाटलं की जे ज्युनियर जर ज्यांना काहीच माहिती नाही, लँड त्यांनी कुठला कोर्स केलेला नाही, तर ते एवढे प्रगती करू शकत असतील. तर मी पूर्ण आता कोर्स घेतलेला आहे, तर रादर मी यांच्यापेक्षा चांगलं करू शकेन म्हणून मी या करिअरला सुरुवात केली. आणि त्यानंतर काय झालं की रादर एक हिंजवडी साईडला एक डेव्हलपर्स आहेत, त्यांचा मी एक प्लॉट माझे लॉन्ड्रीचेच जुने कस्टमर होते त्यांना मी दिला. तो त्याच्या 3 मुलांच्या नावावर त्यांना तो प्लॉट घ्यायचा होता. तर त्यांनी तो प्लॉट घेतला माझ्याकडून आणि साधारणतः मला त्यामध्ये इतकी रक्कम मिळाली की मी एक टाटा नॅनो विकत घेऊ शकेन पहिल्या डीलमध्ये. तर त्यावेळी मला असं कळालं की या बिझनेसमध्ये पैसा चांगला आहे, फक्त थोडंसं प्रोफेशनली काम केलं पाहिजे. जे अनप्रोफेशनल अनऑर्गनाइज मार्केट आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं. आणि ब्रोकर म्हणून घेणं मला स्वतःला एवढं एज्युकेशन झाल्यानंतर कधीही आवडलं नाही. तर मी स्वतःला रिअल इस्टेट कन्सल्टंट म्हणतो आणि या क्षेत्रामध्ये थोडंसं ऑर्गनाईज पद्धतीने काम व्हावं. जसं भारताच्या बाहेर रिअल इस्टेट कन्सल्टंटला एखाद्या CA सारखी व्हॅल्यू आहे. लोक त्याचे अपॉइंटमेंट्स घेऊन वेटिंग करतात. असं या उद्योगाला एक चांगले दिवस यावे असं मनापासून वाटत होतं. आणि असं वाटत असतानाच पेपरमध्ये एक न्यूज पाहिली की असं रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगली संधी. मग म्हटलं जाऊन तरी पाहावं काय न्यूज आहे. मग त्यानंतर त्या ठिकाणी गेलो. शिवाजीनगरला जे ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये बसलो. त्यांनी ते काही गोष्टी सांगितल्या. एक साईट व्हिजिटला आम्हाला घेऊन गेले. पण जेव्हा एक व्यक्ती समोर आली संध्याकाळी, त्यांचं नाव आहे योगेश कायकाडे. त्यांनी जेव्हा स्पीच दिलं तेव्हा असं वाटलं की आपल्याला जे पाहिजे ते आपल्या इथून आणि या माणसाकडून मिळू शकेल. त्यानंतर पूर्ण त्या दिवसापासून आज 6 महिने झाले. पूर्ण सादर वेळ सगळा त्या कंपनीसाठी, त्या कंपनीचा एक सदस्यच होऊन गेलो त्या दिवसापासून. आणि आजपर्यंत
या क्षणापर्यंत त्या कंपनीबरोबर, त्या कंपनीसाठी आणि स्वतःसाठी म्हणा ॲज अ एम्प्लॉई नाही, पण या रिअल इस्टेट बिझनेससाठी ऑर्गनाईज करण्यासाठी आणि जे त्यांचं मॉडेल आहे सरांनी मॉडेल केलेलं आहे, त्या मॉडेलचं नाव आहे ग्रोथ थ्रू ट्रान्सफॉर्मेशन. ते मॉडेल इतकं सुंदर आहे की तुम्ही जो रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करता त्यावेळेस जो तुमचा कलिग असतो तो तुमचा रायव्हलरी होऊन जातो. म्हणजे थोडासा काही गोष्टी त्याला तुम्ही सांगत नाही, पण इथं इतकं सोपं आणि सहज आहे की तुम्ही त्या कलिगला तुमच्या बिझनेसमध्ये आणला की त्याने जो सेल करेल त्यावर तुम्हालाही बेनिफिट आहे. त्यामुळे तुम्ही एकमेकांना बऱ्याच गोष्टी शेअर करता आणि त्याच्यावरून तुम्ही दोघांची ग्रोथ करू शकता. दोघांची ग्रोथ होते. त्यामुळं ते ग्रोथ थ्रू ट्रान्सफॉर्मेशन. आणि पहिल्या प्रोजेक्टमध्ये चांगलं यश लाभलं. आता अजूनही कंपनीचे प्रोजेक्ट येत आहेत. साधारणतः मी आता तिथं ट्रेनिंग द्यायचं सुद्धा काम करतो. नवीन लोक रादर इन्शुरन्स सेक्टरमध्ये, इक्विटी सेक्टरमध्ये काम करतात, पण त्यांना तेवढं बेनिफिट त्या सेक्टरमध्ये मिळत नाही. पण त्याच्यापेक्षा चांगलं व्यवस्थित काम करून आणि चांगला बेनिफिट या क्षेत्रामध्ये आहे. रादर लँड हा एक प्रोडक्ट म्हणून आपण इथे देतो आहे आणि त्या प्रोडक्टचं व्यवस्थित फक्त आम्ही हेच सांगत नाही की तुम्ही इथे जमीन घ्या आणि का घ्या, तर पूर्ण पुराव्यानिशी सांगतो की तुमचे पैसे इथे कसे ग्रो होतील, साधारणतः तिथे काय येणार आहे, त्यावर त्या माणसांना पूर्ण पटवून देतो की ही जमीन घेतल्यानंतर तुमचा आर्थिक विकास कशा पद्धतीने होईल आणि ते त्यांना पटतं. आणि प्रोजेक्टसुद्धा लँड सिलेक्शनसुद्धा हा महत्त्वाचा उल्लेख आहे की कंपनी लँड सिलेक्ट करतानासुद्धा जी लँड सिलेक्शन आहे ते कुठे सिलेक्ट करते, का सिलेक्ट करते, हे सगळं त्यांना सांगितलं जातं. त्यावरून सेल एक प्रोफेशनल पद्धतीने केल्यामुळे पूर्ण सिस्टम ड्रिव्हन कंपनी आहे. ॲडव्होकेट्स वेगळे आहेत, ट्रान्सपोर्ट डिव्हिजन वेगळे आहे, मॅनेजमेंट वेगळं आहे. त्यामुळे साधारणतः एकटा माणूस रिअल इस्टेटमध्ये काम करताना जो त्याच्यावर पूर्ण भार पडतो सगळा, तो पूर्ण हलका होऊन डिवाईड केलं सगळं आणि चांगला सेल आणि चांगले रिझल्ट येत आहेत. तर एवढं सांगेन की या कंपनीबरोबर काम करताना अजूनही लोकांनी या क्षेत्रामध्ये यावं आणि जे अनऑर्गनाइज लोक आहेत, जे लोकांना आत्तापर्यंत चॉईस नव्हता तर की मला कोणतरी कोपऱ्यावर एजंट साखरेवाले लोक बसतात त्यांच्याकडूनच जमीन घ्यावी लागते, त्यापेक्षा जर प्रोफेशनल लोकांच्याकडून जमीन जिथे पैसे मल्टिप्लाय होतील त्या सेक्टरमध्ये, त्या जागेमध्ये घेणं हे फार इम्पॉर्टंट. आणि ते आम्ही या सिस्टम थ्रू, लँडसन कंपनी थ्रू आम्ही हे पूर्ण प्रत्येक कस्टमर आज पुण्यामध्ये आहे, उद्या प्रत्येक सिटीमध्ये आम्ही जाऊन तिथे मराठी माणूस जागा घेत नाही याचं एक मराठी माणूस मलाही दुखवतं. तर मराठी माणसाला जागेमध्ये, जमिनीमध्ये गुंतवणूक करायला भाग पाडून त्यातून त्याला चांगले रिटर्न्स मिळवून देणं हे आमचं काम आहे आणि हे आमचा मोठो आहे. तर या दिवसात आम्ही काम करतो. आपण मी शिल्पा जाधव. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे सायन्समधून. त्यानंतर मी DIT केलं आणि त्यानंतर मी DFD केलं. DFDचं डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग. आणि त्यानंतर माझं फॅशन डिझायनिंगमधलं करिअर सुरू झालं. ते मी जवळपास 8 वर्ष मी नाशिकला होते आणि 8 वर्षामध्ये माझं बुटीक खूप सक्सेसफुली मी रन केलं. आणि काही कारणास्तव हजबंडची पुण्यामध्ये शिफ्ट झालेत ते आणि मग मलाही त्यांच्यासोबत यावं लागलं. पुण्यात आल्यानंतर मी प्रोफेशनली तसं बुटीक स्टार्ट नाही केलं कारण थोडे फॅमिली प्रॉब्लेम्स होते आणि पण खूप इंथुझॅस्टिक आणि काहीतरी करायचं त्यासाठी माझं सारखं झटत होते मी. आणि मग इथे आल्यानंतर ॲज अ काउन्सिलर म्हणून काम केलं. काउन्सिलिंगचा कोर्स केला मी. त्याच्यानंतर काउन्सिलरचं कामही केलं. त्यानंतर मी टाटा AIला जॉईन केलं. हे इन्शुरन्सचं काम केलं. आणि त्याच वेळेस एक मित्र आहे की जो बघत होता की शिल्पा खूप करते आहे पण जे हवं आहे ते मिळत नाही आहे किंवा एवढं आवडीचं नव्हतं माझं इन्शुरन्स वगैरे. आणि त्यांनी मला मग रिअल इस्टेटमध्ये इंट्रोड्यूस केलं. तिथे मी सुहासला भेटले. सुहासने मला खूप छान गाईड केलं आणि बरेच बारकावे तिथे शिकवले आणि मला ते फील्ड आवडायला लागलं. आणि ज्या कंपनीत मी जॉईन झाले लँडसन्स रिॲलिटीमध्ये, ती कंपनी खूप चांगली कंपनी वाटली मला. म्हणजे तिथलं जे वातावरण आहे एकदम फॅमिलीसारखं ते वातावरण वाटतं मला. आणि त्यातच योगेश भैयांनी जे आम्हाला गाईड केलं आहे ते अप्रतिम गाईड केलं आहे त्यांनी. ही इज अ बेस्ट मेंटर आय कॅन से दॅट. आणि मला आवडायला लागलं हे क्षेत्र. आणि यामध्ये स्टार्टिंगला मी ॲज अ टाईमपास म्हणून जात होते पण 1-2 महिन्यामध्ये तिथलं काय मर्म आहे ते कळलं मला आणि यश मिळायला लागलं मला.
मी म्हणजे अगदी 10 वर्षात जे अर्न नाही केलं ते मी लिटरली 3 वर्षात अर्न केलं असं म्हणायला पण हरकत नाही आहे. इतकं छान तिथे अर्निंग सोर्स आहे. आणि मग नंतर मला कळायला लागलं की जे आपण एफर्ट्स देतोय दुसऱ्या क्षेत्रामध्ये तेवढेच एफर्ट्स जर आपण रिअल इस्टेटमध्ये देऊन काही पटींमध्ये जर आपल्याला रिटर्न्स मिळत आहेत तर का नको करायला. आणि इतकं सिस्टम ड्रिव्हन कंपनी आहे ही आणि फुल्ली सेक्युअर असं तिथलं वातावरण वाटतं मला. आणि त्यामुळे मी खूप आनंदात आहे आता. आणि नवनवीन प्रॉडक्ट येत आहेत आमचे आणि प्रोजेक्टसुद्धा म्हणजे अफलातून डिफरंट आयडियाज कसे घेऊन आलेलो आमचे प्रोजेक्ट आहेत. आणि तुम्ही? मी अनिरुद्ध भिडे. मी गेले 15 वर्ष फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये काम केलं. स्टॉक ब्रोकिंगमध्ये होतो बेसिकली. तिथे आत्ताची कंडिशन बघून थोडं असं वाटलं की दुसरीकडे काहीतरी बघावं आणखी. अशा यांनी म्हणून दुसरं काहीतरी ॲव्हेन्यू बघत होतो फॉर अर्निंग्स. तेव्हा मला मित्रांनी मला सांगितलं महेश सूर्यवंशी की एक लँडसन म्हणून कंपनी आहे. त्यांचं प्रोफेशनल वर्किंग स्टाईल आहे टुवर्ड्स ॲडवायझरी इन रिअल इस्टेट. तर त्यानेच मी इकडे बघायला आलो होतो. मी ॲक्च्युली सुरुवात केली तेव्हा असंच मी आलो होतो की बघूया तरी ॲटलिस्ट की काय आहे ते. पण आत्ता दोन महिने झाले मला इथे येऊन. आता असं वाटत नाही की बाबा काहीतरी एकदम म्हणजे आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे. पण प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे. एवढी वर्ष प्रोफेशनल ऑर्गनायझेशनमध्ये काम केल्यामुळे ह्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲब्सॉर्ब व्हायला मला फारसा वेळ लागला. एका प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे प्लस तिथलं जे बाकीचं ॲटमॉस्फिअर आहे ते तसं फॅमिली ॲटमॉस्फिअर आहे. म्हणजे असं म्हणजे जसं सुहासने सांगितलं की व्यवस्थित बाबा मला जर एखादी गोष्ट कळत नाही आहे आत्ता तर असं नाही आहे की बाबा तुझं तू शोध, तुझं तू बघ, काहीतरी ब्राउज कर किंवा पुस्तकं वाच. तुला कळत नाही आहे तू माझ्याकडे आहे, मी तुला सांगतो. जर तुला कोणाकडे जायचं आहे ज्याच्याकडे तू जाऊन बोलू नाही शकत तर अशा ठिकाणी माझे कलिग्ज आहेत त्यांना मी घेऊन जाऊ शकतो. त्यांच्याकडनं की जिथे मला नाही ते मातब्बर आहेत बाबा रिअल इस्टेटमध्ये तर सुहासला घेऊन जाऊ शकतो, शिल्पाला घेऊन जाऊ शकतो की जे एक्सप्लेन करू शकतात की ज्याच्यात मी नाही करू शकत कारण मी मातब्बर नाही आहे त्यातला अजून. त्यामुळे ह्यांना घेऊन गेलं तर मला तो पण बेनिफिट मिळतो की जे बाबा कलिग्स आहेत ते तुम्हाला हेल्प आहे. त्यामुळे प्रोफेशनल पण आहे आणि हेल्पफुल पण वातावरण आहे. त्यामुळे म्हणजे करिअर ग्रोथ ह्याच्यामध्ये पण चांगली दिसते. चांगली त्यामुळे तुम्ही रमला इथे म्हणजे डेफिनेटली. 2 महिन्यात नाही 2 महिने. आणि तुम्ही? नमस्कार, माझं नाव महेश सूर्यवंशी. मी 15 वर्ष ब्रोकिंगमध्ये होतो. पण ब्रोकिंगमध्ये असलो तरी त्याच्यातल्या वेगळ्या फील्डमध्ये होतो. जसं आपण म्हणतो ऑपरेशन्समध्ये IT मॅनेजर म्हणून मी एका नामांकित कंपनीमध्ये होतो. IT मॅनेजर असताना नेहमी असं वाटायचं की आपण कुठेतरी 22 डिग्रीजमध्ये बसलो आहे आणि काय बाहेरच्या जगाचा आपला काही संबंध नाही. आणि नेहमी काहीतरी असे चान्सेस मिळाले की मार्केटिंग सेल्समध्ये जाऊन कोणाला तरी सेल क्लोज करावा. त्याचा एक वेगळं थ्रिल असतं कारण समोरच्या माणसाला घ्यायचं आहे का नाही पासून त्याला आपण सेल केला इथपर्यंत जर आपण गेलो तर ती खरी कला आहे. कारण मी नेहमी आमच्या सेल्सवाल्यांना पण म्हणायचं की अरे आम्ही जरी इथे बसलो असलो तरी तुम्ही जर काम केलं तर आम्हाला पैसे मिळतात. बरोबर. हे खूपदा लोकांना हे पटत नाही की काय तुम्हाला किंवा असंही म्हटलं जातं नेहमी IT वाल्यांना तुम्हाला काय काम असतं, तुम्हाला इथे आपल्या यायचं ते कॉम्प्युटर चालू करायचं. अरे पण तेवढं सोपं पण नसतं की जसं ब्रोकिंगमधनं आलो तर ब्रोकिंगची आमची 9 ते 3:30 ही वेळ म्हणजे जो प्रेशर म्हणतो ना पाण्याच्या त्या भिंतीला असतं याच्या धरणाच्या तेवढं प्रेशर त्या माणसांच्या डोक्यावर असतं. म्हणजे ब्रोकरेज इज सच अ बिग टास्क. खूप लोकांना वाटतं की शेअर मार्केटमध्ये जुगारे वगैरे. नो, इट इज अ डिफरंट इंडस्ट्री. बाय प्रोफेशन बाय एज्युकेशन मी डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर ब्रोकिंग करून परत हॉस्पिटॅलिटीमध्ये येऊन मग परत इकडे आलो. ॲक्च्युली ब्रोकिंग सोडल्यानंतर काही दिवस मी रिअल इस्टेट करत होतो. त्यावेळेला ते थोडंसं खरं सांगायचं ऑनेस्टली तर वेगळं वाटलं कारण अनऑर्गनाइज सेक्टर आहे की क्लायंट तुम्हाला मस्त फिरवतो एंड ऑफ द डे म्हणतो काहीच आवडलं नाही. म्हणजे फ्लॅट शॉपतीत हा माझा अनुभव झाला की दिवसभरात मी 10 फ्लॅट दाखवायचे क्लायंटला एका एरियातले आणि म्हणायचं नाही मग त्याची पूर्व इकडे पश्चिम तिकडे आणि एंड काही नाही आपण क्लोज कोणालाच केलं नाही.
पण वाटत होतं की काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे स्वतःची माझी इच्छा पण होती. मी म्हणत होतो की मला प्लॉट घ्यायचा आहे माझ्या गावाच्या ठिकाणी म्हणा, इकडे म्हणा. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीबद्दल क्रेज होती की आपण काहीतरी ह्या इंडस्ट्रीत पण करू शकतो. पण जसं म्हटलं मग अशी सुहास म्हटलं असं की अनऑर्गनाइज इंडस्ट्री आणि नाकेवरच्या माणसाबरोबर डील करायचं म्हटलं की सोफास्टिकेटेड माणसं काम करायला उत्सुक नसतं. आणि सेकंडली लँड ह्या सेक्टरबद्दल तुम्हालाही जास्त माहिती आहे. लँड या सेक्टरमध्ये कसं झालं, एकच गोष्ट 4 लोकांना विकण्याचं जे काही गोष्टी केल्या लोकांनी बऱ्याचशा, त्यामुळे माणूस पण या सेक्टरबद्दल किंवा इन्व्हेस्टमेंट याच्याबद्दल घाबरून असतो की खरंच मला जो माणूस मी ज्या माणसाशी डील करतोय तो जेन्युन आहे का, ती कंपनी जेन्युन आहे का, मला जे सांगतात तीच जागा मला मिळेल का, डेव्हलपमेंट होते तशीच होईल का. आणि कारण काही प्रोजेक्ट्समध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे पण त्या प्रमाणात त्यांना जे पाहिजे होते, जे ऑन द पेपर दाखवलं गेलं होतं की हो हे आम्ही करू, 2 वर्षात करू, 3 वर्षात, तसं घडलं नाही. त्यामुळे लोक घाबरून आहेत या सेक्टरबद्दल. जसं सुहासनी यांना सगळी जाहिरात आली आणि जाहिरात आली, ती पहिली जाहिरात मी सोडून दिली. म्हटलं नाही आपल्यासाठी नाही, आपण IT वाले आहोत, ब्रोकिंगवाले आहोत. त्यानंतर दुसऱ्यांदा परत जाहिरात आली, त्याला म्हटलं यार देखते हैं की कुछ अलग तो दिख रहा है. कारण जॉब्ससारख्या पेजवरती एखादी कंपनी जाहिरात करते म्हणजे नक्कीच काहीतरी म्हणून अनिरुद्ध आणि आम्ही गेलो की बघूयात काहीतरी वेगळं वाटतंय. आणि फ्रॉम द इंट्रोडक्शन इटसेल्फ इट वॉज अ व्हेरी नाईस. म्हणजे वी आर व्हेरी लकी की आमची ट्रिपपासून साईट व्हिजिट सगळी सुहासनी घेतली होती. ऑर्गनाईज केलेलं. हां, म्हणजे त्यामुळे आम्हाला जे बघायला मिळालं दॅट वॉज अ डिफरंट. म्हटलं यार असंही असेल तर म्हणजे विचार करायला काही हरकत नाही. कारण कंपनीची सिस्टमॅटिक गोष्ट आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. कंपनी क्लायंटला साईट व्हिजिटला प्रॉपर तुम्ही आमच्या ऑफिसला आलात तर घेऊन जाते, घेऊन येते. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे काय बोलायचं ह्याचं कंपनी ट्रेनिंग देते. इट इज अ सायंटिफिक थिंग. कारण मी आधी साईट व्हिजिट घ्यायचं त्याला चला हां तिकडे फ्लॅट आहे, तिकडे फ्लॅटवरच भेटू, तिथे बघून पुढे. पण ह्या कंपनीमध्ये तसं नाही सांगितलं की आपण प्रोडक्ट आपलं जे आहे ते विकून काही उपयोग नाही. आपण ग्रोथ जर दाखवली तर माणूस आपलं प्रोडक्ट बाय डिफॉल्ट घेतो. ग्रोथ दाखवायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मग तो डेटा कोण तयार करतो? कंपनी. हां, कंपनी तयार करते, त्याचं ट्रेनिंग घेतो किंवा आम्ही जर इव्हॅल्युएट केलं तर आम्ही एकमेकांना शेअर करतो. म्हणजे तुम्ही मगाशी असं म्हटलं की एकमेकांना डेटा आपण शेअर करत नाही, इथे उलटं होतं की मला एखादी गोष्ट सापडली तर मी जाऊन शिल्पाला सांगेन की मॅडम ही गोष्ट चांगली, आपण पुढच्याला क्लायंटलाही सांगू शकतो. सो दिस इज द हेल्दी नेचर वी फाउंड. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला 2 महिन्यात आवडली अशी की जेव्हा मी योगेश कैकाडेजींना भेटलो त्यावेळेला मला असं वाटलं की खूपदा बिझनेसमन आर व्हेरी मच सेल्फ सेंटर्ड, सेल्फ इन्स्टिट्यूट. मला किती पैसे मिळतात, मला किती पैसे मिळतात. आणि व्हेन ही एलॅबरेटेड विजन ऑफ द कंपनी, मिशन ऑफ द कंपनी, त्याला म्हटलं नाही हा माणूस काहीतरी वेगळा आहे. आणि ही गॉट सम स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड. सो त्यांच्याकडे बघून पण लक्षात येतं. येस. मग ती स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड माझ्या थोड्याशा स्पिरिच्युअल बॅकग्राऊंडशी मॅच केली नाही. म्हटलं आय एम एबल टू वर्क विथ फॉर लॉंगर विजन. आणि त्याच्याबरोबर हा जो आता नवीन आम्ही प्रोडक्ट लॉन्च करतोय त्या प्रोडक्टच्या लॉन्चिंगमध्ये बिईंग अ ज्युनियर वी गॉट सच अ बिग चान्स टू डिवोट आवर टाईम टू गिव्ह इनपुट्स. आणि ते इनपुट्स नुसतं नाही की अरे आता तुम्ही काय सांगताय आम्हाला इनपुट्स आम्हाला माहिती आहे असा ॲटिट्यूड न ठेवता अरे वा यू गिव्ह अ सम इम्पॉर्टंट डेटा. ही गोष्ट ज्यावेळेला समोरनं हे होते त्यावेळेला ती गोष्ट फार आवडली की आपल्याला समोरनं रिप्लाय मिळतोय आणि त्याचा आपल्या मताचा आदर केला जातो. आणि कुठल्याही माणसाला आपलं मत मांडल्यानंतर त्याचा आदर होऊन ते इन्क्लूड होत आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि बिझनेसमन ॲटिट्यूड हा डेव्हलप करण्यासाठी योगेश कैकाडेंनी खूप मदत केली की ते आम्हाला नेहमी म्हणतात की तुम्ही आता नोकरी करत नाही आहेत, यू आर एंटरप्रिन्युअर्स. हे सांगणारी व्यक्ती मला माझ्या लाईफमध्ये मिळाली. दॅट इज अ व्हेरी गुड पॉईंट आय हॅव सीन एव्हर सीन. अँड मोटिवेटर्स सांगतातच, मोटिवेटर्स म्हणतात हां तुम्ही असा विचार करा, तुम्ही असा विचार करा. समवन इज कमिंग अराउंड आणि तो तुम्हाला सांगतो की नाही तुम्ही आहातच. दॅट इज अ डिफरंट ॲस्पेक्ट. ही एक मला वाटते या कंपनीची पण एक वेगळी खासियत आहे की जी तुम्हाला पण डेव्हलप करायला खूप मदत करते. पण या 2 महिन्यात तुम्ही पैसे मिळवले नाही. त्यासाठी त्यांनी आम्हाला एक छान गोष्ट सांगितली की हा बिझनेस आहे आणि हा बिझनेस तुमची परीक्षा घेतो. त्यांनी त्यासाठी स्वतःचं उदाहरण दिलं ज्याच्यामुळे आम्हालाही पटलं. ते म्हटले माझ्या 27 क्लायंटच्या व्हिजिट फेल गेलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही म्हणे 100 क्लायंटच्या व्हिजिट्स करा, तुम्हाला रिझल्ट नक्की आहे. त्यामुळे आमचे जरी अजून अकाउंट ओपन झाली नसली तरी सुद्धा आम्ही टीम बिल्डिंग करू शकतोय आणि कॉन्फिडंट आहात. एक्झॅक्टली खूप पॉझिटिव्ह आहात. पॉझिटिव्ह महत्वाची गोष्ट आहे.
एक मिनिट. एवढं सगळं महेश, शिल्पा आणि रुद्र यांनी सांगितलं तर सगळ्यांना प्रश्न पडेल की ही कंपनी अशी आहे तरी कुठली आणि काय आहे. तर या कंपनीचं नाव आहे लँडसन रिॲलिटी. लँडसन म्हणजे भूमिपुत्र. तर जो म्हणजे आपण सगळेच या भूमीची लेकरं आहोत आणि तुम्ही पाहाल तर या कंपनीचं जे हे लोगो आहे हा रेड इंडियन आहे. जे सामान्य माणसाच्या डोक्यावर राजाचा मुकुट असं हे त्याचं जे सिंहाचा मुकुट हे त्याचं बोधचिन्ह आहे. तर हे पाहिल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा या कंपनीमध्ये आलो त्यावेळेस योगेश सरांना मी म्हटलं की योगेश सर मी आज इतके प्लॉट विकले. तर तेव्हा ते मला म्हणाले सुहास जमीन ही आई असते आणि कधी आपण आईला विकत नाही. तर आपण असं म्हणूया की विकण्यापेक्षा आपण असं म्हणूया की या आईची काही लेकरं आहेत त्यांना आपण त्या जमिनीमध्ये त्या भूमीमध्ये वसवलं हे जास्त योग्य होईल विकणं म्हणण्यापेक्षा. तर तेव्हा मला थोडं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे. नॉर्मल कंपनीपेक्षा काहीतरी वेगळं स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड जसं महेशने सांगितलं ते पूर्ण ऐकल्यानंतर मी म्हणजे त्यांना अगदी गुरुस्थानीच आजही मानतो. त्यावेळेस साधारणतः ते बीज माझ्या मनामध्ये रोवलं गेलं आणि ते सांगतील त्यांनी जसं सांगितलं पहिल्यांदा की तुम्ही या बिझनेसमध्ये नवीन आहात, तुम्ही 3 महिने मला अनकंडिशनली फॉलो करा. मी जसं सांगेन तसं तुम्ही करा, तेव्हा तुम्हाला सक्सेस फास्ट मिळेल. आणि तो सक्सेस साधारण मला फार लवकरच मिळाला. कारण मी या रिअल इस्टेटबद्दल माहिती असताना किंवा सेल्स बॅकग्राऊंड असल्यामुळे किंवा काही लोक म्हणतात की तुमच्या नशिबामध्ये जमीन खरेदी विक्री आहे तर ते असू शकेल कदाचित. तर मला फार लवकरच सक्सेस मिळाला आणि आजही योगेश सरांच्याच बॅकग्राऊंडवर चाललो आहे. कंपनी जी आहे ते फक्त तुमच्या सेल खरेदी विक्री याच्यावर काम न करता पूर्ण तुमची पर्सनॅलिटी चेंज होऊन जाते. जसं मी आलो होतं कंपनीत त्यावेळेचा आता मला स्वतःला आठवलं त्यानंतर मला कळतं की माझ्यामध्ये किती बदल झाला. म्हणजे रिअली तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं पाहिजे की त्यानंतर तुम्ही लोकांशी कसं वागलं पाहिजे किंवा कुठले बिझनेस कोच त्यांचे व्हिडिओज तुम्ही पाहिले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही या बिझनेसचे बारकावे तुम्हाला कळतील. म्हणजे पहिले 3 महिने तर म्हणजे शिकण्यासाठी असतात आणि शिकण्याचे पण तुम्हाला चांगले पैसे मिळतात कारण तुम्ही शिकताना सुद्धा डील्स झाल्या तुमच्या चांगल्या तर त्याचेही चांगले पैसे मिळतात. तर पहिले असा बिझनेस असेल की जिथे शिकण्याचे पण पैसे मिळतात. आणि या कंपनीने आतापर्यंत 135 प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत 3 शहरामध्ये आणि 6 सिटीमध्ये. त्यामध्ये नागपूरपासून सुरुवात केली. नागपूर, त्यानंतर बिलासपूर, इंदोर, जबलपूर, सोलापूर आणि मुंबईजवळही एक प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. तर 3 स्टेटमध्ये आणि 6 सिटीजमध्ये काम केलेलं आहे. आणि नंतर थोडंसं उशिरा का होईना पुण्यामध्ये कंपनीनं काम चालू केलं. त्याच्यात सरांना आमच्या नेहमी थोडी खंत वाटते की पुण्यामध्ये अगोदर का आलो नाही कारण आम्हीसुद्धा लवकर सरांना भेटलो असतो कदाचित असं आम्हालाही वाटतं. पण असू दे उशिरा का होईना पण चांगली सुरुवात केली आणि युनिक प्रोडक्ट्स घेऊन येत आहेत. तर प्रोडक्टबद्दल मी सांगेन कारण जेव्हा आपण ह्याच्यामध्ये काम करतो सेल्समध्ये तर प्रोडक्ट महत्त्वाचा आहे की प्रोडक्ट कसा आहे. जर प्रोडक्टमध्येच असे गुण आहेत का की तो स्वतः विकला जाऊ शकेल तर असे युनिक प्रोडक्ट आणि त्याचा पूर्ण केलेला अभ्यास. कंपनीच्या काही गोष्टी आहेत की ज्या लँड सिलेक्शन जसं मगाशी सांगितलं मी अशा ठिकाणी लँड घेते की जिथे लोकांना ग्रोथ मिळेल. म्हणजे आम्ही असं म्हणतो की आमचे ग्राहक हेच आमचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत कारण रेफरन्सेस जे आपल्याला मिळतात आणि एक सॅटिस्फाय कस्टमर 10 कस्टमर देऊन जातो. आणि तेच आमच्या बाबतीत घडतं आहे सुद्धा की एका कस्टमरला तुम्ही चांगली सर्व्हिस दिली की तो कस्टमर तुम्हाला रेफरन्सेस देतो किंवा माझ्या या मित्राला घ्यायचं आहे यांना घ्यायचं आहे आणि तेच होतं आहे. आणि तेच जेव्हा पुढे चालू राहतं तेव्हा साधारणपणे असे काही प्रोडक्ट आहेत. तर प्रोडक्टबद्दल थोडं सांगेन की एक नवीन प्रोडक्टबद्दल सुरुवात करेन. टिक काउंटी तुम्ही रिहे व्हॅलीपासून सुरुवात केली. येस हां तो प्रोजेक्ट आहे टिक काउंटी. हां याचा शोध असा लागला की आम्ही जेव्हा रिहे व्हॅलीवर काम करत होतो रिहे व्हॅली हा फार थोडासा एक्सपेन्सिव्ह प्रोजेक्ट होता. आणि जसं मी मगाशी म्हणलं की मराठी माणसाला जमिनीमध्ये गुंतवणूक करायची असते पण कधी कधी तेवढे फंड्स अवेलेबल नसतात. पण हा जो प्रोजेक्ट आहे टिक काउंटी
तो अशीच गरजेमुळेच तो पुढं आला प्रोजेक्ट, की जेव्हा आम्ही एकदा बसलो होतो त्यावेळेस आम्ही म्हटलं की सर बरेच क्लायंट येतात पण त्यांच्याकडे एकदम एवढे पैसे नाहीत, त्यामुळे ते त्यांची इच्छा असूनही घेऊ शकत नाही. तर असा काही प्रोजेक्ट आपण आणूया का की जेणेकरून प्लॉट घ्यायला बँकेचं फायनान्स मिळत नाही. बरोबर आहे, स्वतःचे पैसे पाहिजेत. तर सगळे स्वतःचे किती हप्ते होते पण नाही, हप्ते नाही, 3 महिन्यामध्ये, कारण डेव्हलपमेंट्स इतकी होती त्यामध्ये की इतके पैसे आपण रादर जास्त दिवस लोकांना साईट देऊ शकणार होतो, कारण डेव्हलपमेंट 250 एकरचा प्रोजेक्ट आहे तो, तिथे आपण जास्त देऊ शकणार नाही. पण बरेच लोक तिथून इतकं बजेट नाही म्हणून माघारी जाताना दिसत होते आम्हाला. मग याच्यावर थोडं संशोधन होत गेलं तर एक अशी जमीन मिळवता येईल का, आणि ती पण जसं आपण रिकरिंग डिपॉझिट घेतो की ह्याच्यामध्ये, तसं जमिनीमध्ये एखादं रिकरिंग डिपॉझिट करता येईल का आपल्याला, असं एक कन्सेप्ट होती ती. की इनिशियली थोडेफार पैसे लोकांच्या जवळ असतात पण बाकीचे राहिलेले पूर्ण पैसे उभे करायला इन्स्टॉलमेंट्स आणि इन्स्टॉलमेंटच्याच यासाठी आम्ही भरपूर पुण्याच्या आसपासचे परिसर शोधून काढला आणि त्यानंतर आम्हाला एक छान जमीन मिळाली. आपल्या ओल्ड पुणा बॉम्बे हायवे आहे तिथे कानेफाटा म्हणून एक गाव लागतं. कानेफाट्यापासून आपण गेलो काने रेल्वे स्टेशन लागतं. रेल्वे स्टेशनच्या इथे एक MIDC आहे अपकमिंग. त्या MIDCचं नाव आहे टाकवे MIDC. आणि तसं आपण पाहतो की आता चाकण MIDC, रादर तळेगाव MIDC, इकडे हिंजवडी MIDC आहे आणि मुंबईकडून येताना सुद्धा खोपोली MIDC, तळोजा MIDC ह्या ऑलमोस्ट फुल आहेत. आणि आता टाकवे इज अ ग्रोईंग MIDC, म्हणजे ज्या जमीन इंडस्ट्रीला तिथे जागा मिळाली नाही ते आर सर्चिंग फॉर टाकवे, ते टाकवेमध्ये येतील. आणि मुंबईची सुद्धा जो क्राऊड आहे, मुंबईच्या लोकांना साधारणपणे आपल्याला माहिती आहे की लोकलचं म्हणजे आकर्षण फार असतं आणि लोकलपासूनच हा प्रोजेक्ट लोकल स्टेशनपासून पण जवळ आहे. आणि जसं आपण पाहतो की मेजर बिझनेस चॅनल जे आहेत, जे रिअल इस्टेटमध्ये काम करतात, NDTV प्रॉफिट, झी बिझनेस, याच्यावर जे मातब्बर लोक आहेत ते पण सांगतात की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना या पुणा बॉम्बे इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या जवळ इन्व्हेस्टमेंट करा, म्हणजे तुमचे पैसे फक्त वाढणार नाहीत तर मल्टिप्लाय होतील भविष्यामध्ये. आणि तशीच जागा आम्हाला मिळाली तिथे. आणि तिथे जेव्हा आम्ही माती परीक्षण केलं जागेचं, तोपर्यंत आम्हाला काय माहीत नव्हतं की याचं नाव काय असेल, आपण तिथे काय करणार. फक्त प्लॉट करून कमी किमतीत इन्स्टॉलमेंटमध्ये लोकांना द्यायचे. माती परीक्षण केल्यानंतर आम्हाला असं कळलं की 5 वर्षानंतर आपण देणार. मग 5 वर्ष जमीन अशीच पडून राहील. 5 वर्षानंतर का? कारण इन्स्टॉलमेंटच 5 वर्ष आहेत. 5 वर्षाचं हां, installment आहे. 5 वर्षाचे इन्स्टॉलमेंट. इनिशियली आपण एक 5 लाख रुपये त्यांचे घेतोय. हां, आणि राहिलेले जे 6 लाख रुपये आहेत ते 59 इक्वल EMIs इंटरेस्ट फ्री आपण देतोय. किती फी होती? 10,000 रुपये पर मंथ. 10,000 रुपये Per month. 59 इन्स्टॉलमेंट. आणि जेव्हा माती परीक्षण कळालं, झिरो इंटरेस्ट. ते 59 मंथ्स चालणार, त्यामुळे हो. आपण 5 वर्षानंतर ताबा देणार त्यांना. आणि 5 वर्ष ही जमीन अशीच पडून राहणं, कारण बाकीचे प्रोजेक्ट बघितले तर असा विचार केला की लँडसन आणि बाकीच्या कंपन्या यामध्ये काहीतरी फरक आहे, आपण काहीतरी युनिक आहे. मग काय करूया, मग जी जमीन कशी आहे आपण तिचं माती परीक्षण करूया का. मग एक योगायोगाने एक कार्यक्रम होता इथं, भरपूर शास्त्रज्ञ आले होते. त्यांना आमच्या सरांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही अशी जमीन आम्ही घेतलेली आहे, याचं माती परीक्षण करा. माती परीक्षण केल्यानंतर भरपूर ठिकाणी असे खड्डे घेण्यात आले, सॅम्पल्स घेण्यात आली आणि सॅम्पल्स लॅबमध्ये पाठवण्यात आली. आणि त्यानंतर असं लक्षात आलं त्याच्या ही जमीन तर सागवानाच्या उत्पादनासाठी फार चांगली आहे, कारण सागवानासाठी जे मातीमध्ये गुण लागतात त्यापैकी मॅक्सिमम गुण यामध्ये आहेत. कारण सागवानासाठी चिकट जमीन लागत नाही, लाल जमीन, पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते आणि ही बरोबर तशी जमीन आहे. तर मग असं करूया का की ते सागवान आपण लावून देऊया का कस्टमरला ॲज अ कॉम्प्लिमेंटरी. पण नंतर काही जे आमचे ग्रोथ पार्टनर होते ते म्हणे अहो सागवान तर असंही बदनाम आहे. कारण काही लोकांनी काय केलं होतं पूर्वी, म्हणजे आम्ही सुद्धा ऐकूनच माहीत आहे कारण आम्ही फार लहान होतो त्यावेळेस, की लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांना झाडं दिली होती, ॲज अ सर्टिफिकेट दिलं होतं की तुमच्या नावावर हे 30 झाडं 20 झाडं, आणि ते सर्टिफिकेट दिलं होतं आणि त्याचं जे उत्पादन होईल ते तुमचं. ती लोकं पण गायब आहेत, त्यामुळे लोकांचा सागवानाकडे बघायचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता. पण आपण काय करतोय, आपण त्यांना जमीन देतोय, सागवान देत नाही. सागवान हे तर कॉम्प्लिमेंटरी आहे, सागवान कॉम्प्लिमेंटरी, जमीन आपण त्यांना विकत देतोय. तर त्यामुळे असं काही आपला स्कीम नाही आहे कुठली किंवा काही नाही.
हा प्युअर प्लॉट आहे. त्यामुळे तसं घाबरण्याचं काही कारण नाही असं योगेश सर म्हणाले. आणि आम्ही योगेश सर म्हणले आपण काही असं स्कीम वगैरे आपली काही नाही आहेच, तर आपण असं घाबरण्याचं काही कारण नाही, आपण पुढं जाऊया. म्हणून आम्ही या प्रोजेक्टला सुरुवात केली. आणि टीक काउंटी नाव द्यायचं ठरलं त्याला, कारण टीक फूड असल्यामुळे टीक काउंटी असं टीक काउंटी नाव द्यायचं ठरलं. त्यानंतर असं लक्षात आलं की संशोधन केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी जिथं जर टीक जातं तिथं आमची टीम गेली, त्यांनी पाहिलं की कसं टीक. त्यानंतर असं कळलं की आधुनिक पद्धतीने जर याचं काम केलं तर नॉर्मली पारंपरिक पद्धतीनं जे आपण लागवड करतो त्यापेक्षा जे यील्ड मिळतं ते फार प्रमाणात मिळू शकेल आणि लवकर मिळेल. तर त्यानंतर आम्ही एक असं ठरवलं की एक डॉक्टर पाटील म्हणून आहेत, ज्यांनी बऱ्याच ठिकाणी लॅब चालू आहे, टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजीने लॅब चालवल्या गेल्या आहेत आणि त्याचं उत्पादन टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजीद्वारे केलेलं आहे. तर त्या लॅब आपणच मग लॅब टाकावी, कारण हा टीक काउंटी प्रोजेक्ट या 104 एकरपर्यंत मर्यादित न राहता मग असा प्रोजेक्ट आपण आणखी ठिकाणी सुद्धा करू शकतो, फेज 1 फेज 2 आणि टीक काउंटीच नावाने. असं एक त्यातून पुढं आलं आणि मग सुरुवात झाली ते लॅब टाकायची. मग फॉरेस्ट ऑफिसर बोलवले गेले, सायंटिस्ट आमच्याबरोबर जॉईन झाले. त्यांनी सगळं ते पूर्ण स्ट्रक्चर तयार केलं की कसं असतं, किंवा 10 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला यील्ड मिळेल त्यावेळी ते वृक्ष साधारणतः लोक म्हणतात की झाड तोडल्यानंतर झाड तोडून देतात फॉरेस्ट ऑफिसर, पण 10 वर्षाचा का प्रश्न आहे, 5 वर्षाचा आहे. 5 वर्ष तर आपल्याला जमीन देऊ लोकांना, पण सागवानाचं जे उत्पादन येईल ते 10 वर्षामध्ये इतकं येईल की पण 5 वर्षानंतर होणार काय? 5 वर्षानंतर जमीन त्याची त्याला मिळणार. त्याच्यावर आपण प्रोफेशनली जे लोक आहे, कसं असतं 5 वर्षानंतर त्या सागवानाला सागवान चोरीचं प्रमाण फार असतं आणि या सागवानाला सुरक्षेची फार गरज आहे. तर प्रोफेशनल सिक्युरिटी आपण देणार आणि 5 वर्षानंतर तर थोडंफार त्यांना पैसे मिळतीलही लोकांना सागवान विकल्यानंतर, पण ॲक्च्युली खरी जी ग्रोथ आहे त्याची 5 वर्षापर्यंत कसं हाईट वाढते, नंतर त्याचे जे डायमीटर आहे तो वाढायला सुरुवात होते आणि चोरीचं प्रमाण वाढतं. तर ते आपण प्रोफेशनल सिक्युरिटी देऊन त्यांना 10 वर्षामध्ये मुद्दा असं आहे की 5 वर्षांमध्ये 59 इन्स्टॉलमेंट संपल्या, जमीन त्यांना हँड ओव्हर केली, जमिनीचा संबंध संपला. पण बरोबर पण झाडांची जी मेंटेनन्स आहे, झाडांची जी सिक्युरिटी आहे ते सगळं कंपनी 10 वर्षापर्यंत हे करणार आहे, मेंटेन करणार आहे. जागा ही कस्टमरच्याच मालकीची राहील, पण कंपनी विल बी थर्ड पार्टी त्याला सिक्युरिटी आणि हे करायचा. जागवानीची झाडं आपण कॉम्प्लिमेंटरी लावलेत, पण 5 वर्षामध्ये झाडं ती एवढी वाढली असणार आहे की त्याचं सिक्युरिटी प्रोफेशनल नाही केली तर ते पूर्ण हे होऊन जाईल. जमीन त्याच्या मालकीची असेल आणि कंपनी मदत करेल त्यांना की सिक्युरिटी आणि झाडांचं जे उत्पादन आहे किंवा 10 वर्षानंतर जे उत्पादन येईल त्याला सरकारची परमिशन काढून देणे आणि ते इंटरनॅशनल मार्केट किंवा जे मार्केटमध्ये रेट चांगला आहे तिथं नेऊन विकणे. म्हणजे तुमचा प्लॉट जेव्हा मोकळा होईल तेव्हा तो प्लॉट तुमचा होईल, पण हे झाड जे वाढलेले आहेत, कारण चंदनानंतर सागवान हे असं वृक्ष आहे की त्याला सुवर्ण वृक्ष म्हणतात, की त्याचं जे तुम्ही सागवानची पट्टी जरी घ्यायला गेले एखादी ती प्रचंड महाग आहे आणि त्यामुळे चोरीचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे प्रोफेशनल सिक्युरिटीची गरज आहे आणि त्याला एक योग्य मार्केट पण देणं गरजेचं आहे. टिंबर मार्केटमध्ये विकलं आपल्या इथं तर तेवढं उत्पादन तेवढा पैसा मिळत नाही. ते तुम्ही इंटरनॅशनल मार्केट किंवा केरळ चेन्नईसारख्या मार्केटमध्ये विकलं तर त्यांना प्रोफेशनली हेल्प करून देणे हे सुद्धा कंपनीचा एक त्यामध्ये भाग आहे. 5 वर्षानंतर तुम्हाला इंटरेस्ट द्यायचं कारण काय आहे? म्हणजे हे कसं झालं की समजा माझी बायको एखाद्या इंटरेस्ट नाही वेगळा इंटरेस्ट कसं करतात नाही, आता समजा मी माझी बायको एखाद्या काय म्हणतात ते प्रसूतीगृहात गेली, बाळण झाली आणि मग त्या डॉक्टरने माझ्या मुलामध्ये पुढे इंटरेस्ट घ्यायचं काय कारण आहे? सांगतो हे ॲक्च्युली एक पॅकेज आहे. हे हा प्लॉट जे आहे ना, म्हणजे मुद्दा काय आहे की ही स्कीम प्लॉटची आहे का टीकूड प्लांटेशनची आहे? ही स्कीम प्लॉटचीच आहे, पण तुम्ही पहिल्यांदा म्हणाले की प्लॉटची ही टीकूड प्लांटेशनची नाही आहे. टीकूड प्लांटेशन हे नेक्स्ट आलं आणि टीकूड 5 वर्ष झाल्यानंतर त्याला असं वाऱ्यावर सोडून देणं बरोबर आहे का? मग लावलं कशाला ते? मग लावायचं नाही. नाही हे लावलं यासाठी नाही कन्फ्युजन हे आहे. नाही हे जे नाही बरोबर आहे. आता तुम्ही टीकूड नाही तेच सांगतो मी तुला. टीक हे करायची ही स्कीम हे पूर्ण एक पॅकेज आहे. हे पूर्ण एक पॅकेज आहे. याच्यामध्ये कसलं पॅकेज ते सांगतो तुम्हाला. एक प्लॉट्स तर आहे, इन्व्हेस्टमेंट पॅकेज आहे
हे ओके ओके हां हां इन्व्हेस्टमेंट पॅकेज आहे आणि 2 जनरेशन प्लॅन आहे. म्हणजे जसं की मी लावलं एक्झाम्पल, माझं वय समजा 40-45 वय आहे आणि मी लावलं आणि 10 वर्षानंतर मी त्या टिकचा फायदा घेतला आणि जमीन ही माझ्या मुलांसाठी फॉरएव्हर राहील. पॅकेज आहे तर इन्व्हेस्टमेंट आहे हां. टिकचं पण नाहीये तर हां इन्व्हेस्टमेंट आहे. लँड इन्व्हेस्टमेंट किती वर्षाची हो इन्व्हेस्टमेंट प्लॅन हो केलं आणि असं काही कंपल्शन नाही आहे. किती वर्षाचा प्लॅन केला 10 वर्षामध्ये साधारणतः त्याचं यील्ड चांगलं मिळतं. मग 10 टिकचं. वर्षाचा केलेला हां आहे हां त्याच्या पुढे नाहीये त्याच्या पुढे आणि असंही कुठेही कस्टमरला बांधील नाही आहे. त्याला जर वाटलं की मला टिक नको आहे तरी तो कधीही ते कापू शकतो. त्याला पोझिशन मिळाल्यानंतर 5 वर्षानंतर म्हणजे कुठलाही कस्टमरवर त्याचा दबाव नाही की तुम्ही नाही कापायचं. कंपल्शन काही नाही. त्याची मर्जी आहे त्याची मर्जी आहे. तुमची स्कीम तुम्ही 10 वर्षाची हो प्लॅन केली हो हो कारण जेव्हा आम्ही त्याला करायची नाही करायची त्याच्यावर अवलंबून आहे. कारण प्लॉट त्याचा आहे आणि झाडं त्याचे आहेत आणि कंटिन्यू काय करायचं. पण आम्ही त्याला हे समजावून सांगू की हे 10 वर्ष आहे आणि हा रेट आहे आणि तू जर ठेवलंस तर तुला इतकं बेनिफिट मिळेल. हा, नाही, आता समजा नाही का बँक मला सांगते की हो. तू 3 वर्ष ठेवलं तर तुला इतका इंटरेस्ट, 5 वर्ष ठेवलं तर जास्त बरोबर, मिळणार आहे. बरोबर. 5 वर्ष ठेवायचं का 3 वर्ष ठेवायचं तुझी मर्जी आहे. बरोबर तू आता 3 वर्षाकरता ठेवून नंतर 5 वर्षाकरता वाढेल का हरकत नाही किंवा आता कमिटमेंट कर तुझी मर्जी बरोबर आहे. बरोबर असं बरोबर कारण जर 5 वर्षामध्ये त्याचा डायमीटर नाही वाढला तर त्याला फार कमी किंमत येईल. पण जसं डायमीटर वाढेल तसंच किंमत चांगली त्यामुळे तो येईल. 10 पण त्याला जर वर्षाचा त्याला जर नीड बेस आहे तर तो विकू शकतो. ॲज अ विथ टीक वूड त्याला टीक लावलेले प्लॉटला चांगला रेट येईल त्यावेळेस. आणि जर त्याला वाटलं की टीक नाही मला इथं दुसरं काहीतरी करायचं तोपर्यंत दुसरं काही मला बांधायचं आहे किंवा काही मी दुसरी शेती करेन तर त्याची मर्जी तो त्याची मर्जी आहे. त्याची मर्जी. पण बेसिकली ही इन्व्हेस्टमेंट स्कीम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. आणि किती वर्षाची इन्व्हेस्टमेंट आहे ही? हे 5 वर्ष तर आपण इन्व्हेस्टमेंट करतोय त्याच्या नावावर. नाही, ती म्हणजे 5 नाही कसं नाही. 5 लाख आता भरायचे हां आणि 59 हप्ते 10-10 हजाराचे बरोबर 5 वर्षामध्ये झाले तर 5 वर्षानंतर काय मिळणार रिटर्न्स मला 5 वर्षामध्ये टीकचा रिटर्न्स तर मिळेल तुम्हाला आणि जमीन मिळेल जमीन विकून जी काय किंमत जमीन तर तुम्ही कसं तर तुमचीच आहे. आता जमीन आहे नाही जमीन 5 वर्षांनी माझी होणार ना ती. कारण हप्ते पूर्ण झाल्याशिवाय कशी होणार नाही ना आणि पीक प्रोडक्शन मिळेल, पीकचं जर रिटर्न मिळेल ते तुम्हाला 10 वर्षांनी मिळेल. ते 5 वर्षात 5 विशेष वर्षात विशेष काही रिटर्न मिळणार नाही. पण त्याचं पुढचे 5 वर्षात तुम्हाला रिटर्न मिळालं. पण जेव्हा जमीन फक्त 100 रुपये स्क्वेअर फुटनं आपण घेतो तेही हप्त्यावर जर तुम्ही पाहता की हिंजवडी साईडला जशी आमची एक स्कीम आहे रिहे व्हॅली तिथं काहीतरी आता आमचा रेट आता 400 रुपयाच्या आसपास चालू आहे. पण 400 रुपयाचे 800 रुपये व्हायला जरा वेळ लागतो. पण 100 रुपयाचे 200-300 व्हायला वेळ लागत नाही. हे याचं मेन बेनिफिट आहे. आणि टाकवे MIDC ची हद्द डिफाईन आहे. जशी टाकवे MIDC वाढेल तसा जमिनीचा रेटही तितक्या प्रमाणात वाढेल. त्यामुळं जमिनीचा रेट तर वाढणारच आहे आणि ॲडिशनल टिकचा रेट तुम्हाला जो त्यावेळेस आत्ता 5,000 रुपये घनफूट असा रेट चालू आहे आणि त्यावेळेस 5 ते 10 वर्षांत जेव्हा आपलं येईल त्यावेळेस किती पट रेट आहे. कारण मागणी आणि मागणी आणि पुरवठा यामध्ये काही तफावत आहे आणि टीक बाबतीत तर जास्त आहे. तर टीकचं जे यील्ड मिळेल त्यावर ॲडिशनल प्रचंड बेनिफिट त्याला मिळेलच मिळेल. किती होईल 10 वर्षानंतर किती होईल असं काही आता आपण प्रिडिक्ट करणं चुकीचं राहील की 10 वर्षानंतर. कारण साधारणतः 5 वर्षापूर्वी 1700-1800 रुपये घनफूटचा रेट होता. आत्ता 5,000 रुपये आहे आणि 10 वर्षानंतर तो वाढेल. नक्कीच वाढेल. कारण 10% 8 to 9% त्याची दरवर्षी ग्रोथ आहे त्या रेटची. हां टीकच्या. पण मग इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर इन्व्हेस्टमेंट पॅकेज बनलं इन्व्हेस्टमेंट ऑफर बनल्यानंतर मग रिटर्न्स काय मिळतील ही अपेक्षा साहजिक आहे ना. बरोबर आहे बरोबर आहे. होईल खूप होईल पण काहीतरी आकड्यामध्ये किती होईल आकड्यामध्ये तसं ॲज पर सेबी आपण ॲक्च्युअल सांगू शकत नाही की किती होईल. कारण आत्ता जो रेट आहे या रेटने जर आपण पाहिलं तर एका टीकच्या झाडं आहेत त्यापासून साधारणतः एक 12 घनफूट लाकूड मिळू शकतं. 12-12.5 घनफूट एका झाडापासून 12 घनफूट लाकूड मिळू शकतो. आणि त्या झाडाचा जर 12 घनफूट लाकूड मिळालं तर आत्ता 5,000 रेट आहे. तर साधारणतः 60,000 रुपये एका झाडाचे आत्ताच्या रेटनं आत्ता मिळतात. 60,000 रुपये एका झाडाचे. येस हां 100 झाडं आपण त्यामध्ये लावून देतो. 11,000 स्क्वेअर फूट. 11,000 स्क्वेअर फूट. त्याच्यामध्ये किती झाडं 100 झाडं लावून देतो. 100 झाडं. 100 झाडाचे किती पैसे झाले 60 लाख रुपये. सात लाख रुपये पुढे झाले. आजची व्हॅल्यू आजच्या व्हॅल्यूप्रमाणे 7 लाख रुपये.
आणि आपण फक्त डबल धरले तर त्याचे 1 कोटी. हां डेफिनेटली. सेबी काय म्हणा सेबीचे जे रूल असतात तुम्ही प्रिडिक्ट करू शकत नाही किंवा तुम्ही असं सांगून मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट प्रमाणे यू कांट गिव्ह इन रिटर्न और यू कांट गॅरंटी युअर इन्कम. सेबीचा काय संबंध आला कुठल्याही कसं झालं मनी लॉन्ड्रिंग हे परदेशात पाणी पाठवण्याचं आहे. 1997, 98, 99 मध्ये ह्या ज्या स्कीम्स सगळ्या आल्या होत्या, ते सांगा मला या स्कीमबद्दल सांगा. टीकच्या ज्या स्कीम्स आल्या होत्या की ज्याच्यात सुहासनी जसं सांगितलं की सर्टिफिकेट दिले गेले होते, ही जमीन माझी आहे पण ह्याच्यावर तुमची झाडं लावली आहेत मी, पण आता ही झाडं जी लावली आहेत मी ती आता मी तुम्हाला दिली आहेत 100 झाडं, तीच 100 झाडं मी सुहासला पण दिली आहेत, तीच 100 झाडं मी महेशला पण दिलेली आहेत. कारण तुम्ही काय माझ्या जागेवर येऊन बघणार नाही आहात की मी झाडं लावली आहेत का नाही. कारण ती मी केरळामध्ये बसलो आहे. एक्झॅक्टली. तुम्ही जर 5,000 किंवा 10,000 रुपये गुंतवणार आहात किंवा ₹1,00,000 गुंतवणार आहात तर ₹1,00,000च्या गुंतवणुकीकरता तुम्ही केरळाला जाऊन तेवढ्याकरता बघायला जाणार नाही की बाबा किती झाडं कुठे लावली आहेत. आणि ठीक आहे तुम्ही बघायला गेलात, तुम्ही सुहास आणि महेश तिघं एका वेळेला जाणार नाही बघायला की बाबा हां ही 100 झाडं माझी आहेत, आता हे महेशची झाडं कुठे आहेत दाखवा, हे नाही होणार. त्याच्यामुळे हे प्रोजेक्ट्स जे झाले की ज्याच्यात सर्टिफिकेट इश्यू झाली होती, त्याच्यात ॲक्च्युअल झाडं नव्हती किंवा जागा माझी होती, झाडं तुमची होती, हे जे झालं त्याच्यानंतर सेबी ह्याच्यात इंटरव्हीन करायला लागलं आणि तेव्हापासून असं झालं की टीकच्या रिलेटेड प्रोजेक्ट जर असेल तर त्याच्यात सेबीचा इंटरफेरन्स येतं. त्याच्यामुळे आम्ही आत्ता टीक आमचा बाय प्रॉडक्ट टीक म्हणला तर आम्ही टीकबद्दल फिगर्समध्ये नाही बोलू शकत. पण तरी म्हणजे आमच्याकडे कॅल्क्युलेशन आहेत सगळं. स्कीम टीकची नाही आहे, स्कीम इन्व्हेस्टमेंटची आहे. ह्याच्यात आम्ही जागा देतोय आणि बाय प्रॉडक्ट टीक आहे. इन्व्हेस्टमेंट हो सगळ्यात आणि झाडामध्ये आणि झाडामध्ये झाड कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पैसे घेत नाही आपण किंवा काय नाही, पैसे फक्त जागेचे घेतो. पैसे आम्ही जागेचे घेतो, पैसे झाडाचे घेत नाही आहे. काहीही जागा बाय करताय तुम्ही आमच्याकडे, विकत जागा घेताय आणि त्याच्यावर आम्ही टीक तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी लावून देतोय. ते कॉम्प्लिमेंटरी लावून देणार. हो पण मग पैसे देताना कशाचे पैसे देणार? कोण? पैसे देताना मी बोलतो एक सगळ्यात सांगण्यासारखी गोष्ट कशी आहे. पैसे देताना काय म्हणजे काय की आता ठीक आहे की आता तुम्ही सांगितलं की आम्ही पैसे टीकचे घेत नाहीये, कॉम्प्लिमेंटरी देतो, त्यांना गिफ्ट आहे, ते पैसे नाही घेतो. पण मग जेव्हा पैसे द्याल त्यावेळेला कशामध्ये पैसे देणार? हां आता तो मगाचपासून एक मुद्दा आपला मिसिंग आहे. माझ्या प्लॉटमध्ये पैसे उगवले, ते उगवलेले पैसे घ्या असं ते नाही. हां मग मी आता तेच सांगतो की सांगण्यासारखं असं आहे की जेव्हा तुम्ही माझ्याकडनं आमच्याकडनं कंपनीकडनं प्लॉट घ्याल त्यावेळेला आम्ही तुम्हाला जो सातबारा देऊ त्या सातबारावरती जे पीक पाणी लिहून दिलं जातं त्याच्यावरती सागवानाची शेती म्हणून देणार आहोत. आणि ज्यावेळेला तुम्हाला जे उत्पन्न येईल ते 100% टॅक्स फ्री ॲग्रिकल्चरल उत्पन्न तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. म्हणजे त्याचे जाऊन तुम्हाला परत सरकारला पैसे द्यायचे नाही आहेत, कारण तुम्ही सातबारावरती दाखवलं ना माझ्या ह्याच्यामध्ये 100 झाडं आहेत. म्हणजे ह्या प्रोडक्टची ही ब्युटी पण आहे की आपण जे सातबारा देऊ त्याच्यात नेहमी बघितलं असेल तुम्ही की ज्वारी बाजरी किंवा कुठल्याही पिकाची सरकार कसं कळतं, सरकारला कसं कळतं की ज्यावेळेला कृषी मंत्री आपले बोलतात की यावर्षी एवढं उत्पन्न येणार आहे. आणेवारी वगैरे एक्झॅक्टली ते सगळं सातबाराचे माहिती गोळा करतात की शिल्पानी ज्वारी घेतली, त्यांनी बाजरी घेतली, मग एवढं उत्पन्न यावर्षी देशात अपेक्षित आहे. मग त्याच पद्धतीने आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये सागवानाची शेती लिहून देणार आहोत. त्यामुळे डिफॉल्ट तुम्ही शेतकरी असाल त्या प्रोडक्टचे. आणि सगळ्यात मगासपासून एक विषय राहतो आपला ती म्हणजे स्कीम नाही आहे, तुम्ही प्रॉपरली शेती करणार आहात. हा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणारं उत्पन्न लिगल ॲग्रिकल्चर आणि व्हाईट उत्पन्न आहे. ओके. मी जो तुम्हाला प्रश्न विचारला की पैसे मिळाले ते कसे दाखवणार, तर ते ॲग्रिकल्चर उत्पन्न असणार, त्या शेतीमधनं आलेलं ते उत्पन्न असणार. हा एक मोठा फायदा शेती कशाची आहे तर ती सागवानाची. सागवानाची आहे. आता याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगण्यासारखा असा आहे की आपल्या देशामध्ये झाडाचं कटिंग याच्यावरती म्हणजे झाडं कापण्यावरती निर्बंध आहेत. तर आपले जे फॉरेस्ट ऑफिसरनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलं की सागवान हा त्या विषयात निर्बंधमुक्त आहे, म्हणजे त्याला तुम्ही कापू शकता. हे सागवानाला कापू शकता.
एक्झॅक्टली. दुसरी कुठली झाडे कापाय? चंदन तुम्ही नाही कापू. ॲक्च्युली सागालाही परवानगी घ्यावी लागते, पण त्याची प्रोसेस आहे. म्हणजे आता आपण असा विचार करू की आपलं 10 वर्ष झाड वाढलं, ॲग्रिकल्चरमध्ये आहे म्हणून करतो. हां तो तर आहेच की ॲग्रिकल्चरमध्ये आहे म्हणून कट करू शकतो. आणि प्रायव्हेट जमिनीवरती म्हणजे तुमच्या जमिनीवरती तुम्ही लावली आहेत आणि ती कल्टिवेट करून कापतात, त्यामुळे ते कापणं शक्य आहे. म्हणजे आता साध्या भाषेत सांगायचं, तुम्ही ज्वारी लावली तर तुम्ही सरकारला विचारायला नाही जाणार आता याची कापणी करू नको. बरोबर आहे. गहू, ज्वारी, तांदूळ ते आपण लावतो, कापून टाकतो. योग्य वेळेला कापणी करायची नाही, हे ठरलेली प्रोसिजर आहे. पण सागाच्या बाबतीत एक छोटीशी प्रोसेस आहे. त्याला आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटला अप्लाय करायला लागतो आणि आपण ते केल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडनं परमिशन मिळते. ते परमिशन केल्यानंतर आपण ठरवायचं की हे झाड मी कुठं विकू, याचं उत्पन्न मी कुठं विकू. तर ते हैदराबादला विकू शकतो, केरळला विकू शकतो. तर जिथनं मला चांगला मार्केट रेट मिळेल तिकडे मी विकू शकतो, पण ते आधी मला कळवावं लागतं. फॉरेस्ट डिपार्टमेंटला काय विचारायचं? हां, कारण काय होतं, ज्यावेळेला मी हे झाड कापलं, ते कापल्यानंतर त्याचा ओंडका बनला. तो ओंडक्याला नंबरिंग आहे फॉरेस्टमध्ये. सागवान हा हे प्रेस्टिजियस म्हणजे सुवर्णवृक्ष असं सुहास म्हटला ते असल्यामुळं त्याचं नंबरिंग आहे, त्याचा नंबर होतं. म्हणजे तुमच्या ह्याच्यावरती जे 100 झाडं हे येतात त्याची बॅच बनते. त्या बॅचचं पुण्यापासून हैदराबादला जर ती जाणार आहे तर त्याचा पास बनतो. तो पास तिथे रेकॉर्डेड असतो. आणि समजा आज मी ती झाडं पाठवली, आज माझा ट्रक निघाला आणि तो हैदराबादला परवा पोहोचणार आहे, तर त्याची डेट असते त्या पासवर. आणि समजा रस्त्यात तो कुठे बंद पडला तर त्या ड्रायव्हरनी जवळच्या फॉरेस्ट ऑफिसला जायचं आणि सांगायचं की माझा हा आजपर्यंतचा पास होता, पण माझी गाडी बंद पडली, हे दुरुस्तीचं चालान तुम्ही मला हा 1 दिवसांनी वाढवून द्या. कारण काय, सागवान हे एक्सपोर्ट होणारं वूड असल्यामुळे त्याची पूर्णपणे प्रोसेस आहे आणि त्याची काळजी सरकार पण घेतं आणि आपल्याला पण इंडिव्हिज्युअली घ्यावी लागते. सेकंडली, आपल्या प्रोजेक्टमध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की याला सिक्युरिटी हा कन्सर्न आहे. तुम्ही बघितलं असेल चंदनाच्या झाडांना चोरीचं प्रमाण भयानक आहे. तोच ॲस्पेक्ट सागवानालाही आहे. म्हणजे सागवानाच्या झाडामध्ये तुम्हाला सिक्युरिटी घ्यावी लागते. त्यामुळे आपण आपला प्रोजेक्ट जो डिझाईन केला आहे तो असा केला आहे की 11,000 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही तुम्हाला 100 झाडं लावून देऊ. त्या 100 झाडांबरोबर तुम्हाला 2 रुपये आम्हाला मेंटेनन्स द्यायचा आहे. कारण महत्त्वाची गोष्ट आहे की त्याचं जे खालचं जी साफसफाई आहे, मेंटेनन्स आहे, त्याच्यानंतर आपण ह्या प्रोजेक्टमध्ये ड्रिप इरिगेशन करतो आहे, ठिबक सिंचनाची हे करतो आहे. त्याच्यानंतर आपण आंध्रा धरण आहे जवळ, आंध्रा धरणातनं पाणी उपसा करणार आहोत. बरं, ते पाणी नुसतंच घेऊन नाही ते वापरणार, जसं उसाला देतात तसं नाही. त्यामुळे आपण ठिबक सिंचन करणार आहोत आणि हे झाडांची आपण शास्त्रीय पद्धतीने वाढ करणार आहोत. त्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 रुपया सिक्युरिटी आणि 1 रुपया मेंटेनन्स हा पहिली 5 वर्ष घेणार आहोत आणि पुढची 5 वर्ष आपण त्याला 2.5 रुपयांनी घेणार आहोत. याच्यात मोठा लोकांना प्रश्न पडू शकतो की मला तुम्ही 22. मला आत्ताच प्रश्न पडला की तुम्ही फक्त घेण्याच्या गोष्टी करताय पण देण्याच्या गोष्टी नाही करत आहे. एक्झॅक्टली. 5 वर्ष गेली, आणखी पुढची 5 वर्ष गेली, पण मिळायचं काय म्हणजे? हां, तर मिळायचं काय तर 10 वर्ष तुम्हाला कसं मिळेल याच्यासाठी जसं मगाशी सुहासनी यायला आपण 2.5 करोड रुपयाची एकतर टिश्यू कल्चर लॅब तिथं लावतो आहोत, म्हणजे डेव्हलप करतोय. टिश्यू कल्चर लॅब म्हणजे आमची इन्व्हेस्टमेंट आहे. ही तुमच्या मिळणाऱ्या जमिनीचा त्यात रुपया ही इन्व्हेस्टमेंट नाही आहे, ती पूर्णपणे लँडसनची प्रॉपर्टी. त्याच्यात मोठा फायदा असा आहे की आपण डॉक्टर पाटील जे आपल्याला मदत करणार आहेत, तर ते टिश्यू कल्चरमध्ये पूर्णपणे ती झाडं उगवणार आहोत. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी वाचत होतो परवा नेटवरती, त्यात सापडली की नॅशनल केमिकल लॅबोरेटरी हिनी आपल्या देशातलं म्हणण्यापेक्षा जगातलं पहिलं टिश्यू कल्चर सागवानाचं पहिल्यांदा NCLनी केलं. त्यामुळे NCLची पण एक सायंटिस्टची टीम आपल्या दिमतीला आहे. म्हणजे आता तुम्हाला ना त्या टीमचा खर्च आहे ना तुम्हाला त्या तिथे येणाऱ्या मेंटेनन्सचा, फक्त तुम्ही नॉमिनल चार्जेस देताय मला. तर ह्या पद्धतीने जर डेव्हलप केलं, 2.5 रुपये पर स्क्वेअर फीट म्हणजे 11,000, 22,000 पर इयर. 22,000 रुपये झालं. हां, पण त्याचं म्हणजे महिन्याचं किती झालं? 1-2 हजार रुपये पैसे आहेत ना, ते 2,000 रुपये पैसे आहेत. शेती केली तर तुम्हाला एवढा मेंटेनन्स चार्ज येतोच. म्हणजे 2,000 रुपये. त्याला एक साधं उदाहरण देतो मी. आपण पारंपरिक शेती करतो किंवा पारंपरिक झाड लावतो. आता पारंपरिक झाड लावलं तर त्याची टिपिकल जी काय ग्रोथ होईल ती त्याच्या पद्धतीने होईल.
ही स्कीम कसली आहे? इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये माझी फक्त इन्व्हेस्टमेंट चाललेली आहे. मी मगाशी खरं तर ह्या विषयावर येण्याआधी एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की पारंपरिक पद्धतीने जर आपण झाड लावलं तर त्याची ग्रोथ होताना लिमिटेड होऊ शकतं. म्हणजे त्याला फंगस किंवा बाकी आपण जे काही पेस्टिसाइड्स वगैरे हे आपण जनरल देणार नाही. आपण आंब्याचं झाड लावलं किंवा जनरल कुठलंही झाड लावलं तर त्याची जी ग्रोथ आपल्याला मिळणार आहे ती लिमिटेड आहे. पण जर आपण टिश्यू कल्चर केलं तर टिश्यू कल्चर केल्यानंतर काय बेनिफिट मिळतो तो सांगण्यासारखं आहे की टिश्यू कल्चर जेव्हा आपण करतो त्यावेळेला टिश्यू कल्चर ह्याच्यासाठी केलं जातं की प्रत्येक झाडातलं एक एक गुण आहे. म्हणजे बर्मा झाडाचं बर्मा टीक जे आहे, बर्मा सागवान आहे, त्याच्यामध्ये हार्डनेस आहे. त्याच्यानंतर चंद्रपूरचा आपला जो टीक आहे त्याच्यात हाईट आहे, चांगली हाईट आहे. त्याच्यानंतर हे सगळे जे चांगले गुण आहेत ते चांगले गुण एका टेस्ट ट्यूबमध्ये घातले सो यू विल गेट आउटकम. आपण आता आउटकमबद्दल बोलतो तर आउटकम वुड बी व्हेरी ग्रेट विच इज एव्हरीवन्स इंटरेस्ट. माझा इंटरेस्ट तोच असेल की मला काय मिळणार आहे. माझा तोच एक प्रश्न आहे की आउटकम काय आहे. बरोबर. इन्व्हेस्टमेंट केले तर रिटर्न्स काय आहे. म्हणूनच म्हटलं की ज्या वेळेला सागवान नुसतं मी लावलंय आणि त्याच्यात काम करतो तर टिश्यू कल्चर ज्याला केलं जाईल ओके टिश्यू कल्चर ज्यावेळेला करू त्यावेळेला आपली जी ग्रोथ आहे ती ग्रोथ अशी असेल की 5 वर्ष, अजून मी मगाशी म्हटलं तसं 5 वर्षाचं जे झाड असेल ती 12 फूट हाईट असेल आणि 5 इंच त्याचा गिर्थ असेल. ते जर 10 वर्षाचं झालं तर 9 इंच गिर्थ असेल आणि 20 फूट त्याची हाईट असेल. आणि 15 वर्षाचं जर झाड झालं तर हे 12.5 गिर्थ असेल, डायमीटर असेल आणि 25 फूट हे नॉर्मल झाड. आता ज्यावेळेला आपण कॅडिलाचं आपण हे केलं त्याच्याप्रमाणे 10 हे जे आहे 10 वर्षामध्येच हे जे आता मी तुम्हाला 12.5 म्हणतोय ते इथे आपल्याला 10 वर्षात 18 मिळू शकतं. त्याला कारण आहे टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर केल्यामुळे आपल्याला 18 इंचाचा डायमीटर मिळू शकतो. आणि हो 35 फूट आणि त्याची हाईट आहे. म्हणजे इथे 25 नॉर्मलची आहे तर 35 फूट त्याची हाईट मिळू शकते. आता आपण झाड कापलं, मूळ मुद्द्याकडे येऊया आपण, तो आपला इंटरेस्ट पॉईंट आहे. आता जर आपण झाड कापलं तर आपण पूर्ण झाड कापल्यानंतर त्याची सालं बिलं बाकी सगळं येऊन मूळ बुंदा ज्याला आपण म्हणतो तर तो अंदाजे आपल्याला 25 एक 12-12.5 क्युबिक फूट मिळू शकतो. 12-12.5 क्युबिक फूट जर मिळाले, आपण हे मिनिमम साईडला आहोत. इथे आपण कॅडिलाच्या रिझल्टप्रमाणे जास्तही होऊ शकतात, 18 ते 20 पर्यंत जाऊ शकतात पण आपण मिनिममला जाऊ. आणि हे झाड कापल्यानंतर ते झाड कापायची पण जबाबदारी लँडसन घेते. म्हणजे तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की मी आता हे झाड कापू कसं, तर त्याच्यासाठी आपण एक प्रॉपर टीम डेव्हलप करतो आहोत की जी टीम तुमचे झाड ग्रो झाल्यानंतर तुमच्याकडे. मला प्रश्न पडायचं कारण नाही कारण मी तर इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये भाग घेतला, मी थोडं झाडं लावायच्या स्कीम मध्ये भाग नाही. झाडं लावायची स्कीम नाहीये, मी जसं म्हटलं, पण झाडं लावून वाढली. आता वाढल्यानंतर आपला मूळ उत्पन्नाचा वेळ आली त्यावेळेला जेव्हा ती झाडं मग कापू कशी, तर ती पूर्णपणे आम्ही तुमच्याकडनं एक हे लिहून घेणार ॲप्लिकेशन. ते ॲप्लिकेशन आपली टीम जाऊन सबमिट करेल फॉरेस्टला. फॉरेस्ट आम्हाला त्याचं परमिशन देईल. मग आपण त्यासाठी अमेरिकेवरनं स्पेशल कटिंगची मशीन्स मागवतोय. कारण नॉर्मल झाडं कापायची एक वेगळी पद्धत आहे आणि मशीननी कापण्याची एक वेगळी पद्धत. तर ती कापल्यानंतर ती तुम्हाला झाडं विकण्यापर्यंत आपण मदत करणार. म्हणजे लँडसन विल हेल्प यू आउट टिल मार्केटमध्ये झालं. आणि मार्केटचं जर रेटचं बोलायचं झालं तर खरं सांगायचं 10 वर्षापूर्वी 350 ते 400 रुपये एका क्युबिक फूटचा रेट होता. 5 वर्षापर्यंत तो 1200 झाला. 400चा 1200 जर होतोय आणि आज तो जवळजवळ चौपट झाला आहे. 4800 ते 5000. हो, ही 10 वर्षाची ग्रोथ आहे सागवानाची. 10 वर्षातली ग्रोथ सांगितली की 400 पासून सुरू झाला तो आज जवळजवळ 4800 ते 5000 पर्यंत येऊन थांबलाय. बरं, ह्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सागवान हे इंटरनॅशनली स्केअर्स वूड आहे. त्याला खूप निर्यातक्षम लाकूड आहे, त्यामुळे आपल्याला हा फायदा आहे. तर त्याच्यात आपण जर 5000 गणित केलं आणि 12,000चं जर 12 स्क्वेअर फूटचं जरी गणित केलं तरी 60,000 बेअर मिनिमम साईडला आपण एका झाडाचं उत्पन्न आपल्याला मिळते. आपण त्यात 100 झाडं लावणार आहोत. एखाद्या माणसाचा प्रश्न असेल तुम्ही माझ्या याच्यात 100च का लावताय, 125 का लावत नाही. कारण त्याच्यात विषय आहे की
आपण अंतर असं ठेवलंय की मेंटेनन्सला प्रॉपरली त्याच्यात काळजी घेतली हे आहे, सगळं सायंटिफिकली काळजी घेतली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्या सायंटिफिक टीमने जी सांगितली ती पण आहे की झाडांमध्ये एक शर्यत लागू शकते. हां, म्हणजे 2 झाडं शेजारी लागली तर ह्याच्या सावलीमुळं ते वरती जायचा प्रयत्न करेल आणि झाडाला हे मिळणार नाही. म्हणजे आपला मूळ इंटरेस्ट लाकडाच्या बुंद्यामध्ये, हां, ते जर हाईटमध्ये गेलं तर काही उपयोग नाही ना आपल्याला. मग तेव्हा डिस्टन्स ठेवल्याने तुम्हाला जास्तीत जास्त बुंदा मिळेल. म्हणजे तो आपला बेसिक इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाकूड इन्व्हेस्टरला परत मिळेल. आणि 60,000 रुपये जर एका लाकडाचं उत्पन्न असेल तर 100 झाडाचं उत्पन्न 60 लाखापर्यंत जाईल. नाही, आता हा हिशोब परत सांगा. 100 झाडं, एका झाडाचं 10,000 स्क्वेअर फूट. आपण एकापासून सुरू करू. एक झाड वाढलं त्याचं 12 क्युबिक फूट, घनफूट लाकूड निघालं. 12 घनफूट. एका घनफुटाचा बाजारभाव आहे 5,000 रुपये आजचा. हा परत आजचा आहे, पुढचं माहीत नाही, आपण गणित करायला नको. 12 गुणिले 5,000 झाले तर 60,000 रुपये एका झाडाचं उत्पन्न आहे. आजच्या हिशोबाने बरोबर आहे. मग आता जर 100 झाडं आहेत, 100 झाडं आहेत, बरोबर आहे, मग 100 गुणिले 60,000 आणि 60 लाख रुपये उत्पन्न झालं. 60 लाख रुपये झाले. बरं, मूळ जमिनीची हे तर राहिली ना आपली, 10,000 स्क्वेअर फूट आहेत ना, 60 लाख उत्पन्न 10 वर्षांनी. आजच्या हिशोबाने हो, ही एक गोष्ट झाली. हां, 10 वर्षांनी. 10 वर्षात. आणि परत मगाशी सुहास म्हटलं तसं जमिनीची किंमत राहिली ना आपली. आपण लावले 11 लाख रुपये, 10 वर्षात 60 लाख म्हणजे एका वर्षाला 6 लाख. म्हणजे पहिले आपले घातले किती पैसे आपण? हां, मी त्याच वरती येतोय. आपण जमिनीला इन्व्हेस्ट केले 11 लाख रुपये, बँकेत ठेवले असते तर किती आले असते 10 वर्षात? हार्डली 22 लाख ते 30 लाख. EMI वर घेतोय, एकदम भरत पण नाही. हो, म्हणजे आपण जमिनीचं ॲप्रिसिएशन राहिलंय. मगाशी सुहास म्हटलं असं की आपल्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये 350चा 400 व्हायला जो टाईम पिरियड आहे तो ह्याच्यात जास्त लवकर होऊ शकतो. 100चा 200 400 जास्त होऊ शकतो, कारण टाकवे MIDCचा बेनिफिट इन्व्हेस्टरला होणार आहे. म्हणजे त्याची किंमत आपण 10% जरी वर्षाला धरली तरी ती अंदाजे 40 लाखपर्यंत जाऊ शकते. म्हणजे ही जमिनीची किंमत एका साईडला 40 लाख आणि दुसरी 60 लाख. म्हणजे तुम्ही 2 जनरेशनचं जसं सुहासने सांगितलं तसं जर मी डिपॉझिट म्हणतो, आता तुम्ही स्कीम म्हणताय, मी त्याला फाटा देतोय, त्याला मी डिपॉझिट म्हणतोय. तुम्ही माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट, मी इन्व्हेस्ट स्कीम म्हणतो, तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्कीम नाही म्हणत आहे. मी म्हणतो की माझी ह्या जमिनीत जी गुंतवणूक झालेली आहे ती मला 1 करोड देऊ शकते का? 10% सुद्धा नाही होत, ती 10 पट झाली. 10 पट झाली. 11 लाख. पण जसं परत म्हटलं की हे मी जरी इन कॅमेरा बोलत असलो तरी आम्ही पेपरवर आणि इन कॅमेरा सांगू शकत नाही, कारण त्याला RBI चे निर्बंध आहेत की तुम्ही कुठलीही गोष्ट पेपरवरती लिहून देऊ शकत नाही. कारण दॅट इज ॲश्युरन्स दिला ना मी तुम्हाला, मी पैसे एवढे मिळू शकतील असा ॲश्युरन्स दिला ना मी तुम्हाला. ॲश्युरन्स कुठे दिला तुम्ही? मला प्रोजेक्शन सांगितलं काय आहे ते, बरोबर? हो, पण प्रोजेक्शन्स ॲश्युरन्स अर्थ काय होतं की मी तुम्हाला देईन नाही म्हणत मी तुम्हाला, अजिबात म्हणत. प्रोजेक्शन सांगितलेलं आहे. मी प्रोजेक्शन बोलतोय की दिस कॅन बी हॅपन अँड दिस इज द मिनिमम लेवल. असं नाही बोलला की तुम्हाला आज 10 लाख रुपये दे, मी 10 Exactly. 10 वर्षांनी तुला 1 कोटी रुपये परफेक्ट अजिबात नाही म्हटलं. एक्झॅक्टली होऊ शकतं असं हिशोब सांगितलेला आहे तुम्ही. आणि परत त्याला सांगतो की ही मिनिमम लेवल आहे. आपण आता परत बोलते ही आजच्या रेटने हिशोब केलेला आहे तो काय असेल त्याच्याबद्दल आपण बोलतच नाही, कारण तो त्यापेक्षाही जबरदस्त आहे. एक खराब स्कीम आली. बरं, तर मग आता एक मिनिट, तुम्ही म्हणता की RBIचा नियम आहे की असं ॲश्युरन्स द्यायचा नाही, भाग झाला. सेबी पण याच्यामध्ये काहीतरी आहे. मग सेबीचा मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट बद्दल आपण बोललो. सेबीचं झालं. फॉरेस्ट मनी लॉन्ड्रिंग नाही, फॉरेस्ट कटिंग करण्याकरता नियम आहे. पण मग अशी झाडं लावण्याकरता कोणाची परवानगी नाही लागत ना? नाही ऍग्रिकल्चर लँड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय कल्टिवेट करायचं तुमचा प्रश्न आहे, मग तुमची एमर्जन्सी. म्हणजे आपली जमीन ही पूर्णपणे जमीन असल्यामुळे तो अधिकार शेतकऱ्याला पूर्णपणे आहे. आणि जमिनीत काय पिकवायचं होतं, बरोबर, आपण त्याला कधी कटिंग करायचं ही डिसिजन. हा पण आपला डिसिजन आहे. बरोबर 5 वर्षांनी करायचं का 10 वर्षांनी करायचं? की मला 5 वर्षांनी किती त्याचा पैसा मिळणार आहे, 10 वर्षांनी किती मिळणार आहे आणि 15 वर्षात किती मिळणार आहे. मला वाटलं तुम्ही 15 वर्षी थांबू शकतो. बरोबर आहे, थांबू शकता. तेवढं स्ट्रेंथ पण वाढणार आहे, पण वाढणार आहे. तुमचं क्युबिक फीट जे तुम्हाला मूड मिळतंय ते पण तुम्हाला जास्त मिळणार आहे
आणि त्याची जे market rate माझी मर्जी आहे. तर माझं वय आता 32 आहे आणि मला जर आत्ता 32 आहे हां, आणि 15 वर्षानंतर मला जर एक्स फंड एका प्लॉटमधून मिळतोय खरंच 32 आहे का? हां तर एक्स फंड मिळतोय आणि माझा मुलगा आत्ता 3.5 वर्षाचा आहे. तर मी असा विचार केला की तो 15 वर्षानंतर 10वी झाला असेल आणि त्याला इतक्या पैशाची हायर एज्युकेशनचीच गरज पडेल, तर इतका पैसा मला या प्लॉटमधून मिळू शकेल फ्युचरमध्ये जर मी 15 वर्ष थांबलो तर. बरोबर आहे. जर माझं वय आत्ता एक्स पर्सनचं वय आता 40 आहे आणि त्याला 10 वर्षानंतर रिटायरमेंट व्हायचं आहे आणि रिटायरमेंटसाठी तो 10 वर्ष थांबला तर डिपेंड्स ऑन त्या इंडिव्हिज्युअल प्लॉट धारकावर डिपेंड आहे की त्याने किती वर्ष थांबायचं, किंवा 5 वर्षानंतर त्याला प्लॉट मिळाला, त्याचं वय 45 आहे, 50व्या वर्षी त्याला वर्ल्ड टूर करायची आहे, त्याने ते 5 वर्षात झाडे काढून तो प्लॉट विकला तर त्याची वर्ल्ड टूर त्या पैशातून करू शकतो. प्रत्येकाच्या गरजेनुसार हा प्लॅन आहे, त्याने कधी एक्झिट करायचं हे तो ठरवणार आहे. बरं 5 वर्षानंतर समजा मी काही कारणाने बाबा नाही मला कंटिन्यू करणं शक्य, मी रिटायर व्हायचं ठरवलं, मी विकून टाकायचं ठरवलं, तर मग काय विकत घ्यायची सोय आहे तुमच्याकडे? हां, 5 वर्षांचा जो रेट असेल, आता आमचे प्रोजेक्ट चालू असतात, आम्ही ॲडवायझर लोक आहे, आमच्याकडे नवीन कस्टमर येत असतात, त्यांना आम्ही तो प्लॉट देऊ आणि काही जे काही आमचं इंडिव्हिज्युअल ब्रोकरेज आहे ते तुम्ही दिलं की एक्झिट तुम्हाला होऊ शकते. त्यामुळे जेव्हा मला मर्जी येईल त्यावेळेला विकू शकता तुम्ही. हो हो कधी. आणि त्यावेळेस फार्म हाऊस पण बांधू शकतो. हां, आणि गव्हर्नमेंटच्या रूलनुसार जर मी पुण्यामध्ये धावपळीच्या ठिकाणी राहतोय आणि मला वाटलं की माझा एक प्लॉट आहे, तिथे एक छोटंसं माझं घर असावं की जाऊन तिथे मी 1 दिवस राहू शकतो, असं एक तुम्ही कलेक्टरच्या नियमानुसार जे शेतघर आहे त्या शेतघरच्या नियमानुसार तुम्ही 11 गुंठ्यामध्ये छोटंसं शेतघर सुद्धा बांधू, एक झाड काढलं की साधारण 400 स्क्वेअर फूट जागा आपल्याला मोकळे होते. तर तुम्ही ते छोटंसं घर बांधून सुद्धा राहू शकता, एक पिकनिक एन्जॉय करू शकता, आजूबाजूला आपला पण करू शकतो. तर तुमचा प्लॉट आहे, तुम्ही काही करू शकता. असे कंपनीकडून काहीही निर्बंध नाही आहे त्यावर की तुम्ही हे करू नका ते करू नका. फक्त एवढंच की जोपर्यंत 5 वर्ष तुमचा प्लॉट होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते पैसे नाही मिळणार. बरं याच्यामध्ये एक गोष्ट मला कळली की 5 वर्ष थांबायला काय, कारण पण तुमच्याकडे 11 लाख रुपये आहेत आणि इन्स्टॉलमेंट तुम्हाला द्यायची नाहीये, तुम्हाला इमिजिएट खरेदी करायचं ती पण सोय आहे. डाऊन पेमेंट करायचं. हो, डाऊन पेमेंट करायचं, 100% पेमेंट करा, इमिडिएटली तुमचं सेंडेड होईल. खरेदी खत होईल, तुमचा सातबारा होईल. हा एक मुद्दा झाला. दुसरं म्हणजे काय की हे ज्या स्केलवर आहे त्याचा काही फायदा आहे का? म्हणजे 100 एकर आहे ना, हो ग्रीन इनिशिएटिव्ह 100 एकर आहे ना, बरोबर. म्हणजे समजा मी एकट्यानेच मी आता तुम्ही मला आयडिया दिली, मी म्हटलं चला पुढे तरी जाऊन जागा घेऊ 11-10 गुंठे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हे लावू आहे ना, आयडिया मिळाली ना राव, बरोबर. सागवाची झाडं लावायची एवढे पैसे मिळायचे. नाही, हे शक्य आहे का एका माणसाला करणं? एका माणसाला शक्य आहे, असं भरपूर लोकांनी लावलेले पण आहेत, पण त्यांनी भरपूर 50 एकर 40 एकर 30 एकर 10 गुंठ्यामध्ये 10 गुंठ्यामध्ये एका माणसाला तेवढी टेक्नॉलॉजी तेवढी 10 गुंठ्याची काळजी घेणं एकट्याला स्वतःला शक्य नाही. त्याचं जॉब आणि नोकरी सोडून तो तेवढा 10 गुंठ्याची काळजी घ्यायसाठी किंवा सिक्युरिटी त्याला त्या 10 गुंठे ठेवणं शक्य नाही. प्रोफेशन तेवढा पैसा 10 गुंठ्यासाठी शक्य नाही. आता आपण जे मेंटेनन्स घेतोय $2 म्हणजे पर स्क्वेअर फूट, हा सगळ्यांचा घेत असल्यामुळे आपल्या इतकी सिक्युरिटी इतका पैसा खर्च करत परवडते. एका 10 गुंठ्याच्या प्लॉटसाठी आपलाही परवडणार नाही. म्हणजे मी आलो तुमच्याकडे सगळी तुमची स्कीम ऐकली आणि सागाची झाडं लावले की फार पैसे मिळतात. मग माझ्या घरी किंवा बरोबर आहे. कुठेतरी एक जमीन घेतली आणि तिकडे आहे ना, नाही. मला फुकटची आयडिया मिळाली ना, जाऊन झाडं लावूया. कारण जी लॅब आपण इंडिव्हिज्युअलला ते त्या स्केलमुळे शक्य होतं ते आहे ना. जसं आपण शेती करतो मोठ्या प्रमाणात, शेती मोठ्या प्रमाणात करतो, तर आपण 10 गुंठ्यामध्ये ते शेती नाही करू शकत. नाही करू शकत. बरं याच्यामध्ये कुठल्या गोष्टी मगाशी तुम्ही सांगत होता की टिश्यू कल्चर, काय क्वालिटीचं झाड टिश्यू कल्चर म्हणजे काय असतं, साधारणतः काय असतं? टिश्यू कल्चर महत्त्वाचं आहे की आपण एकदम क्वालिटीचं आपण टेस्ट क्वालिटी इंडिव्हिज्युअल लेवलला आपण एवढी लाख टाकणं आणि शक्य नाही. शक्य नाही. ड्रिप इरिगेशन, पाण्याची सोय आहे ना, बरोबर. सेफ्टी सिक्युरिटी सेफ्टी ते कसं तुम्ही आज गेला तुमच्या प्लॉटवर तर तुमची कार रस्ते, सायनेज, तुमचं नावाचं सायनेज लावून तुमच्या नावाचा बोर्ड, तुमचं कंपाऊंड असेल
त्याला. म्हणजे मगाशी आणि नंतर विकण्याची परवानगी काढायची चांगल्या रेटला चांगल्या आमची- ठिकाणी नेऊन हां. विकायचं आणि- आणि एका माणसाने केलं तर शक्य नाही आहे ते या स्केलवर होत आहे म्हणून ते शक्य आहे. आणि जी प्रोफेशनल वेबसाईट असणार आहे आमची तिथे ती सोय असणार आहे की जसं करंदीकर साहेबांना त्यांचा प्लॉट विकायचा आहे तर ते तिथं अप्लाय करू शकते की माझा प्लॉट नंबर हा मला सेल करायचा आहे. आणि वेबसाईटवर जो नवीन पर्सन एंट्री करेल तो डायरेक्ट जेव्हा बघेल की करंदीकर त्यांचा नंबर हा आहे डायरेक्टली सुद्धा फोन शकतो. म्हणजे साधारण ॲडवायझरच्या व्यतिरिक्त सुद्धा हा व्यवहार होऊ शकतो. म्हणजे ते तितकं सोपं काम होऊ शकतं. कारण इतकी जेव्हा ही लार्ज स्केलवर प्रोजेक्ट होईल तेव्हा भरपूर लोक त्यांना ते प्लॉट तिथं पाहिजे असेल तेव्हा ते त्या वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट व्यवहार जेव्हा होतील तेव्हा तो जसं आपल्या आत्ता पोर्टल्स आहेत त्यावर आपण डायरेक्ट जाऊन क्विकर किंवा इंटरनेट तसं ते तितकं सोपं आपण करणार आहे. आणि मगाशी जसं तुम्ही म्हटलं की जसं सुहास म्हटलं की अनिरुद्ध म्हटलं की माझी झाडं कुठली हे कुठं कळते तर तुमच्या नावाचा जर बोर्डच असेल की ही माझी जागा आणि ही माझी झाडं इट्स व्हेरी क्लिअर. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट दुसरी त्याच्यात सांगण्यासारखी अशी पण आहे की 5 वर्षाचा जो आपला विषय आहे त्या 5 वर्षाच्या विषयामध्ये जर झाडांचा मेंटेनन्स झालं की हे पहिलं झाड गेलं नाही ग्रोथ झाली तर ते झाड बदलून आपण टिश्यू कल्चरच्या लॅबमधलं त्याच वयात झाड आपण रिप्लेस करणार आहोत पहिल्या 2 वर्षांमध्ये. हो कारण आपण तिकडे वाढवतोय ना झाडं. पॉली हाऊस तयार करतोय आपण तिथे. त्या पॉली हाऊसमध्ये झाडं वाढतील 2 वर्षापर्यंत सायमल्टेनियसली जमिनीवर पण वाढतील. आणि पॉली हाऊसमध्ये मॅक्सिमम लो वाढतील आणि जो मॉर्टॅलिटी रेट आहे त्यानुसार काही झाडं मरतील सुद्धा कारण 5-10 झाडं मरतील ते सेम 2 वर्ष आपण रिप्लेस करून देणार जेणेकरून मुद्दा हा बेनिफिटच्या अँगल जेणेकरून बेनिफिटच्या अँगल मधला हे मुद्दा 100 असा आहे मिळतील का? की याच्यामध्ये फक्त ते सागाचं झाड आहे हे गंमत नाहीये. हे या स्केलवर त्या सायंटिफिकली पण प्रोफेशनली करणं आणि लावण्यापासून विकण्यापर्यंत याच्यामध्ये सगळी गंमत आहे. बरोबर ना? नाही म्हणजे हा प्रश्न इन्व्हेस्टरच्या अँगलने महत्वाचा आहे की माझी 100 झाडच मला 10 वर्षांनी मिळतील का मॉर्टॅलिटीबद्दल बोल. आणि आपण जर इथं पाहिलं तर आता त्या साईटवर आत्ता आपण पॉली हाऊस आपली लॅब किंवा सर्वंट जे आपले काम करणारे लोक तिथे त्यांच्या क्वार्टर्स आपण हे ऑलरेडी कन्स्ट्रक्शन चालू केलेलं आहे. पण हे आता जागा कोणाची आहे? जागा कंपनीची जागा आहे. त्याची जागा आहे. तुम्ही विकत घेतली विकत घेतलेली जागा आहे. 104 एकर जागा आपण विकत घेतलेली आहे. आणि उदाहरणतः हां आणि अजूनही ही जागा आपली तिथे ही फेज 1 आहे. आता यामधले साधारणतः 50 प्लॉट ऑलरेडी 15 दिवसामध्ये बुक झालेले आहेत. जसं मगाशी मी म्हणलं की ही काही लोकांनी कालचीच गोष्ट आहे एक पूर्ण ग्रुप आला त्यांना ही पूर्ण कन्सेप्ट आवडली त्यांनी पूर्ण 8 प्लॉट बुक केले. हां तर कारण आपण कुठलंही जागाच विकतोय आपण बाकीचं काही विकत नाही हे त्यांना जेव्हा कळलं की जागा आणि टाकवे MIDC रेल्वे ट्रॅक इतकं जवळ आहे आणि 100 रुपये फक्त स्क्वेअर फूट त्यामध्ये आपल्याला जागा मिळते. सागवान मला कन्फ्युज करायला लागला. काय झालं आता मी इथं इन्व्हेस्टमेंट स्कीम ना इन्व्हेस्टमेंट जागेतली इन्व्हेस्टमेंट तर मेन आहे आपली. जागा तर आपली कोण चोरून येणार नाही किंवा काही नाही. जागा तर आपल्या आहेत. सागवान हे बाय प्रोडक्ट आहे पण मेन आपली जी कंपनी आहे लँडसन ती जागाच देते मेन. हे 5 वर्षाचे जे आहे वेळ त्यानंतर हे सागवान हे तर ॲडिशनल आहे पण मेन बेनिफिट जो आहे जागेचा तो तर आहेच तो तर आधीच आहे. असं मला त्याबद्दल सांगायचं की जे आपण जागा निवडलेली आहे ती कुठे भोरच्या कुठे धरणा बाजूला नाही आहे. ती जागा प्राईम लोकेशन जवळ आहे टाकवे MIDC जवळ त्यामुळे जागेचे सुद्धा तितकेच चांगले बेनिफिट आहे फ्युचरमध्ये. सांगताय हां जागाही तितक्या चांगल्या दर्जाची येस डेफिनेटली. लोकेशन पण तसंच. हां तो लोकेशनचा मुद्दा पण महत्वाचा आहे की पुण्यावरनं जर आपण निघालो तर पिंपरी चिंचवड गेलं भोसरी गेलं. नाही मला पहिलं काय वाटलं माहिती आहे का नाही त्या एक्झिबिशन मध्ये माझं जो इम्प्रेशन झालं ना की चायला इथे हिंजेवाडी होतं रिंग रोड होता बरोबर ना. आता तिकडे हिंजेवाडी पण नाही रिंग रोड पण नाही मग आता कसं काय तर मग आता काहीतरी गळाला मासा लावायला काहीतरी लावावं लागतं ना म्हणून मग आता हे पीक आणलं असं नाही समजत होतं. म्हणजे माझ्या दृष्टीने सांगायचा मुद्दा आहे की त्या लोकेशन काही खास नाहीये म्हणजे आणि पॉप्युलर पण नाहीये आणि महत्वाचं पण नाही असं माझं मत आहे. म्हणजे पण तुम्ही विचार नाही तसं नाही तुम्ही जर विचार केला ना आणि कसरत कशी चालली बघा की तुम्ही 10 मिनिटापैकी 9 मिनिटं त्या बांबूबद्दल बोलता आणि स्कीम जमिनी जी आहे असं
शेवटी नाही, जमिनीची स्कीम तर हे तर बेसिक आहे. लँड विकतोय आपण, लँडवर हे देतोय. आणि दुसरं असं, तुम्ही जे म्हणाला की तुम्ही अजून ती जागा बघितली नाहीये, त्यामुळे तुम्ही असं बोलू शकता. एकदा तुम्ही आमच्यावर साईट व्हिजिटला या. जेव्हा आमची सायंटिफिक ट्रिप आहे त्यामध्ये 10-8 तळेगाव, नाही तळेगाव जे 10 वर्षापूर्वी तळेगाव होतं तेव्हा हिंजेवडी होतं, बघितलेली आहे. अरे मी रिअल काय पण आता माझे केस नाही पण माझ्या मिशा उन्हात नाही, आता जेव्हा आम्ही तिथं जागा ते पूर्ण डेव्हलप केलेली आहे, जे रोड्स केले आहेत, ज्या दर्जाचे रोड केले आहेत, ती लॅब केली आहे, ते तुम्ही पाहिलेली नाही. तर डेव्हलपमेंट एक रॉ जमीन आहे, त्या रॉ जमिनीचा रेट आणि डेव्हलपमेंट केल्यानंतरचा रेट हा भरपूर फरक पडतो. कारण रॉ जमीन आपल्याला एक्स मिळते आणि डेव्हलपमेंट केल्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन जे होतं ते खरंच झालेलं आहे. कारण मी सुद्धा सरप्राईज झालो की मी 15 दिवसानंतर जेव्हा गेलो साईटवर की इतक्या फास्ट आणि इतक्या चांगले रोड तयार केले जाऊ शकतात जर स्वतःची कंपनीचे डेव्हलपमेंट टीम आहे, स्वतःचे JCB आहेत, ट्रॅक्टर्स आहेत, तर कंटिन्युअस काम चालू आहे. आणि डेव्हलपमेंट हा आपला मेन म्हणजे एक USP आहे आपली. डेव्हलपमेंट होते त्यामुळे तर कस्टमर 135 प्रोजेक्ट एवढ्या फास्ट आपण करू शकलो. तर ते एक तिथे पाहायला मिळतं की साधारणतः 1 महिन्यापूर्वी गेलेले ग्राहक आणि आता गेलेले ग्राहक सुद्धा आश्चर्यचकित होतात की हीच ती जागा की महिन्यापूर्वी पाहिली होती. रॉ जमीन पूर्ण होती आणि आता पूर्ण मी तुम्हाला जे फोटो दाखवले ते बऱ्यापैकी अजून काम चालू. हे तर 2-3 दिवसापूर्वीचे आहेत. 2-3 दिवसामध्ये अजून भरपूर काम चाललं आहे तिथे. हे 100 किती एकर आहे? 104 एकर आहे. 104 एकर ही जागा तुमच्या कंपनीची आहे, मालकीची आहे. कंपनीने विकत घेतली आहे. कंपनी अशी विकत घेऊ शकते हो 104 एकर हो जागा? हो. कंपनीचे डायरेक्टर जे शेतकरी आहेत त्यांच्या नावावरती घेतलेले आहे. डायरेक्टरच्या नावावर, कंपनीच्या नावावर कंपनीच्याच नावावर. नाही, नाही. कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ऑर्गनायझेशन आहे. कंपनीच्या नावावर ॲग्रिकल्चरल प्लॉट घेता येत नाही, त्याच्यामुळे ते आता प्रमोटरचं आहे. कंपनीच्या नावावर आहे. इंडिव्हिज्युअल 4 शेतकरी येस येस. तर मग 7-12 मला केव्हा मिळणार? सातबारा तुम्हाला तुम्ही लगेच पैसे दिले, तर लगेच लगेच पैसे दिले तर लगेच, 5 वर्षांनी दिले तर 5. आता ॲग्रिकल्चर लँड विकत घ्यायला शेतकरी लागतात, ते एक नाटक आहे ना. हो लागतं शेतकरी. तुम्ही शेतकरी असलंच पाहिजे त्यावेळी तुम्हाला ॲग्रिकल्चर लँड नाही तर मला विकत घेता येणार नाही नाही, घेता नाही तर मला स्कीममध्ये भाग घेता येणार नाही येत. आणि बऱ्यापैकी तुमच्या वडिलांच्याकडून किंवा आईकडून दोन्हीकडून काहीतरी ब्लड रिलेशन असतंच शेतकरी. जसं माझ्या बहीण जे आहे तिने घेतला आहे, तिच्या नवऱ्याकडे कोण नाही पण तिचे माझे काका जे शेतकरी होते त्यामुळे तिला घेता आली. तर असं घेऊ शकतो जबरदस्त. फक्त ज्यांच्याकडे 7-12 आहे अशीच लोकं घेऊ स्कीममध्ये शकतात. भाग घेऊ शकतात. आणि मॅक्सिमम लोक शेतकरी आहेत जे पूर्वाश्रमीचे नोकरीसाठी बाहेर आलेले आहेत. जवळजवळ 70-80% लोक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे कुठेतरी जमीनला गावी प्रधानच देश आहे. त्याच्यामुळे गोष्टी असतात वडिलांकडे आता मम्मीच्या रिलेशनमध्ये किंवा वडिलांच्या रिलेशन सातबारा असतो. असते 7-12 असतो. चुकीच्या बाईशी लग्न केलं असं मला आता लक्षात येते. नाही तसं नाही, असं सुद्धा नाही आहे ना, मी तेच मला आठवतोय. आमचं बोलणं ऐकत असताना मी तेच आठवत होतो. कॅमेरा म्हणता कोणी. सत्य ते सत्य आहे. आपण 15 ऑगस्टला लॉन्च करतोय प्रोजेक्ट. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तोपर्यंत तयार होतील. लॅब तयार होईल, पॉली हाऊस तयार होईल, सर्वंट क्वार्टर्स तयार होईल आणि 15 ऑगस्टला आपण स्वतः 125 रुपये पर स्क्वेअर फूट या रेटने लॉन्च करतो. 100 रुपये म्हणत होता इतका 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट हा प्री लॉन्चिंग रेट आहे. प्री लॉन्च आहे. 100 रुपये, 125 रुपये. कारण तेव्हा आपलं इन्व्हेस्टमेंट त्यात झालेली असेल, लॅब तयार झाली असेल, डेव्हलपमेंट झालेली असेल. येस. अजून 1.5-2 महिने आहेत त्याचा. इन्व्हेस्ट करताय तर 25 रुपयांनी तुमचं इमिजिएटली appreciation आहे. हे बरोबर आहे. 2 आणि महिने जमिनीमध्ये तर तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही या गोष्टीत आहे, कुठेही आज 1 रुपया इन्व्हेस्ट केला तर कधीही 95 पैसे होतात, कधीही जमिनीमध्ये पैसे वाढतातच. फक्त फरक हा आहे की ती जमीन तुम्ही कुठे घेता हा फरक आहे. त्यामुळे सिलेक्शन हे फार महत्त्वाचं आहे. मी काय म्हणतो म्हणजे कारण मी जवळजवळ 3 वर्षापूर्वी तिथे माझ्या मित्रांनी एक स्कीम केली होती, त्यामुळे मी त्या भागात गेलेलो होतो. त्यामुळे बरं माझी बरं. माहिती नाही 3 वर्षापूर्वी आणि आत्ता तुम्ही आता अलीकडे कधी गेला सर? नाही. आता नंतर तर काय, नंतर मी सांगतो हे पुढे म्हणजे ठोकळवाडी जशी म्हणजे काही वर्षापूर्वी हिंजवडी किंवा चाकण जे MIDC होत्या, थोड्याफार कंपन्या होत्या, अजून कंपन्या येत होत्या, तशी त्यात थोडीफार टाकळीची अवस्था आहे. कंपाऊंड्स झालेले आहेत,
आणि काही कंपन्या अपकमिंग येणार आहेत. त्यामुळे ओके ओके नाही, बोला बोला, काय बोलायचं तुम्हाला? नाही ठीक आहे, इंडस्ट्रियल ग्रोथ इंडस्ट्रियल ग्रोथ आहे. आणि आणि आता मी काहीतरी म्हणणार होतो पण माझ्या लक्षात आलं की आता पंतप्रधान कोण आहे, फक्त पॉझिटिव्ह बोलायचं. डेफिनेटली नाही, पण एक महत्वाची गोष्ट जर सांगण्यासारखी अशी आहे की आता 34 गावं जी वाढली आहेत त्याच्यामुळे पुणे महानगरपालिका ही महानगरपालिका सगळ्यात देशामध्ये मोठी महानगरपालिका आहे आणि मुंबईपेक्षाही मोठी झाली. आणि मी तर सर एक सगळ्यात पुढे जाऊन त्यापैकी म्हणेन, पुणे रोज वाढतंय. तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही त्या ग्रोथमध्ये भाग घेणार आहे का नाही. तुम्ही नसल जमीन इन्व्हेस्टमेंट करणार तर तुम्ही तुमच्या ट्रॅडिशनल पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकता, पण दिस इज द वन चॅनल तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि चांगले रिटर्न्स घेऊ शकता आणि पुण्याच्या ग्रोथमध्ये पण सहभागी होऊ शकता. का माझी जमीन पुण्यामध्ये असणं हे आता समजतं लोकांना की बांदेरमध्ये अपॉर्च्युनिटी मी मिस केली, बालेवाडीमध्ये मी मिस केली, कल्याणीनगरमध्ये मी मिस केली. तर काही अपॉर्च्युनिटीज आहेत की उद्याचं बालेवाडी, उद्याचं काही होऊ शकतं तिथं. तर या अपॉर्च्युनिटी आहेत आणि फार कमी रेटमध्ये आहेत. कारण 100 रुपये स्क्वेअर फूट हा फार कमी रेट आहे माझ्यासाठीच होता. कारण मी स्वतःही तिथे 2 प्लॉट घेतो आहे. कारण दुसऱ्याला सांगताना मलाही मी स्वतःही कन्व्हिन्स असतं तेवढंच गरजेचं आहे आणि स्वतःही 2 प्लॉट घेतो आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलो, माझं वय 32 आहे, घेणार आणि फार माय फ्युचर रिटायरमेंट म्हणू किंवा काय म्हणू यासाठी ते प्लॉट सिक्युअर होतील, असं माझं वैयक्तिक मत आहे. कमीत कमी एंट्री म्हणजे 5 लाख फक्त तुमची इन्स्टॉलमेंट, बरोबर. आणि टाइम पिरियड आपल्या मर्जीप्रमाणे 5 हो 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 15 वर्ष. आणि रिटर्न जे आहेत ते आजच्या हिशोबाने एवढं बरोबर. एका झाडाचं मिनिमम 60,000, एका झाडाचं 60,000 मिनिमम 10 टाइम 10 इयर्समध्ये. असं हे सगळं एकत्रित गणित आहे. लोक कसं रिस्पॉन्स देतात? लोक रिस्पॉन्स फार चांगला आहे सर, फार चांगला रिस्पॉन्स आहे. नाही, कारण ही युज्युअल स्कीम नाही आहे. नाही आहे स्कीम. नेहमी काय असतं की प्लॉट घ्या मग लोक आपले प्लॉट घेतात. कित्येकांना तो प्लॉट पुढे हे पण माहिती नसतं. आम्ही पाहिलं आहे सर काही ठिकाणी, म्हणजे कुठल्या एरियाचं नाव घेणार नाही, की असं वरून दाखवतात की या एरियामध्ये तुझा कुठेतरी प्लॉट असेल. त्यापेक्षा तुमचा प्लॉट लेआउट सहित 24 नंबर प्लॉट तुमचा, त्याला डिमार्केशन आणि त्यामध्ये ॲडिशनल सागवानाची झाडं. हे जेव्हा कन्सेप्ट लोकांना सांगतो की असाच आहे, त्यावेळेस जो रिस्पॉन्स आहे की तो माणूस म्हणतो की माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, आत्ता पैसे भरून मी जर 1 प्लॉट घेतला त्यापेक्षा मी काय करतो 10 लाख रुपये देतो, 2 प्लॉट घेतो. अशी लोक विचार करतात आणि असेच बुकिंग होतात. असे बुकिंग झालेत, 8 बुकिंग का असेच झाले की ते एकदम घ्यायला आले, आम्हाला लगेच प्लॉट म्हणजे असंच स्कीम आहे आणि इंटरेस्ट फ्री तेवढेच पैसे जाणार माझे, तर मी 2 प्लॉट घेतो. असे लोक घेत आहेत प्लॉट आणि रिस्पॉन्स चांगला आहे. आणि तसं आणि हे फक्त एकट्याने करण्याचा खेळ नाही आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन एवढा मोठ्या स्केलवर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये तो एक्सपेक्टेड बेनिफिट बेनिफिट आहे, तरच तो त्या पद्धतीने करता येईल. बरोबर आहे, हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. लार्ज स्केल बेनिफिट फक्त तेवढ्यावरच त्याच्यावरच अवलंबून. आता मला जरा कुठे कॉन्टॅक्ट करायचं ते माहिती सांगा, ते महत्वाचं आहे. माझं नाव आहे सुहास फडणीस, मी कंपनीचा सिनियर ॲडवायझर आहे. तर या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही मला आणि माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 98 23 57 52 02. तर कधीही कॉल करा. सुहास फडणीस. आपण साईट बघायला जाऊ आणि पूर्ण जी माहिती आहे ते प्रूफसहित मी तुम्हाला देईन. धन्यवाद.